ठीक आहे. हवामान मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट पाहिलं होता. ठीक आहे. सो वातावरण रिवाइज करू. वातावरण म्हणजे काय? तिकडे बघून नाही. वातावरण म्हणजे काय? वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेलं पाण्याची वाफ, धुलीकण किंवा जे काही वायू आहेत त्यांचं आवरण म्हणजे काय? वातावरण. ठीक आहे. नेक्स्ट हवामान पाहिलेलं. हवामान म्हणजे काय? हा, तापमान, दाब, दीर्घकाळासाठी, अल्पकाळासाठी. दीर्घकालीन स्थिती आहे. हवामान काय आहे? दीर्घकालीन स्थिती आहे. एखाद्या प्रदेशातील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दाब. ठीक आहे. नेक्स्ट विषम हवामान. सम आणि विषम हवामानाचे दोन प्रकार आपण पाहिले. सम हवामान आणि विषम हवामान. तर त्याच्यामध्ये फरक काय? विषम आणि सम मध्ये सम आणि विषम हवामान याच्यात फरक काय? विषम म्हणजे काय? तर त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी असलेला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात, जर हिवाळ्यात खूप उष्ण आणि उन्हाळ्यात खूप उष्ण असेल आणि हिवाळ्यात खूप थंड, म्हणजे काय झालं? तापमान कक्षा त्यावेळेस जास्त असणार आहे, वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे. मग त्याला बोलायचं विषम हवामान. ठीक आहे. विषम हवामान म्हणजे काय? की उन्हाळ्यात तापमान खूप जास्त आणि हिवाळ्यात तापमान खूप कमी, ते झालं विषम हवामान. ठीक आहे. जसं की आपण पाहिलं राजस्थानमध्ये आपल्याला दिसतं. राजस्थानमध्ये उन्हाळा खूप कडक आणि हिवाळा खूप थंड असतो. ठीक आहे. त्यामुळे विषम हवामान. नेक्स्ट सम हवामान म्हणजे काय? सम हवामान म्हणजे काय? विषमच्या विरुद्ध. ठीक आहे. म्हणजे काय? उन्हाळा आणि हिवाळा याच्यातलं जे तापमान आहे याच्यात फारसा फरक नसणार आहे. म्हणजे उन्हाळा पण तेवढा तीव्र नाही आणि हिवाळा पण तेवढा तीव्र नाही. त्यांच्या दोघातील हवामानात जास्त फरक नसणार. फॉर एक्झाम्पल आपण कोकण किनारपट्टी पाहिली. ठीक आहे. कोकण किनारपट्टी किंवा मुंबई असेल. ठीक आहे. सो समुद्र किनारा असलेल्या ठिकाणी आपल्याला सम हवामान दिसतं. नेक्स्ट आपण तापमान कक्षा पाहिली. तापमान कक्षा म्हणजे काय? येस, तापमान कक्षा म्हणजे कमाल तापमान. एखाद्या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान किती आहे आणि कमीत कमी तापमान किती, याच्यातला जो फरक असेल त्याला काय बोलतो आपण? येस, तापमान कक्षा. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक तापमान कक्षा. येस, विषम हवामान आपल्याला विदर्भात दिसतं. ठीक आहे. विदर्भात काय असतं? हिवाळा जास्त थंड आणि उन्हाळा जास्त कडक. ठीक आहे. सो त्याच्यानंतर तापमान कक्षा पाहिलं. तापमान कक्षा काय? जास्तीत जास्त तापमान, कमाल आणि किमान. कमाल म्हणजे जास्त आणि किमान म्हणजे कमी. तर त्याच्यातला डिफरन्स म्हणजे तापमान कक्षा. दोन प्रकार, दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय? दिवसभरातलं सगळ्यात जास्त तापमान आणि सर्वात कमी तापमान याच्यातला जो फरक आहे त्याला दैनिक तापमान कक्षा म्हणतात. सपोज दिवसभरात सगळ्यात जास्त तापमान हे केलं 35 डिग्री सेल्सिअस आणि रात्री सगळ्यात कमी तापमान हे केलं 25 डिग्री सेल्सिअस, तर मग त्यांच्यातला जो डिफरन्स आहे 10 डिग्री सेल्सिअस, ती झाली त्या ठिकाणची तापमान कक्षा. ठीक आहे. आणि वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय? की वर्षभरातील सगळ्यात जास्त तापमान कोणतं रेकॉर्ड केलं आणि सर्वात कमी तापमान कोणतं रेकॉर्ड केलं याच्यातला जो फरक आहे तो झाला वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे. मग आता ज्या ठिकाणी सम हवामान असणार आहे त्या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षा कशी असणार आहे? कमी, कारण की डिफरन्स कमी असणार उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये. आणि ज्या ठिकाणी विषम हवामान असणार आहे त्या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षा कशी असणार आहे? जास्त. ठीक आहे. वार्षिक तापमान कक्षा कशी असणार आहे? जास्त. ठीक आहे. सो या बेसिक कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या. ठीक आहे. नेक्स्ट आपण आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी पाहिली होती. आर्द्रता म्हणजे काय? यस, हवेमध्ये असणाऱ्या जलबाष्पाचे किंवा बाष्पाचे प्रमाण म्हणजे काय? आर्द्रता. हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचे प्रमाण म्हणजेच आर्द्रता.
ठीक आहे. मग आपण पाहिलं किनारपट्टीच्या प्रदेशात आर्द्रता जास्त सापडेल आपल्याला, आणि जसं आपण आतमध्ये जाऊ, पठारी प्रदेशात येऊ, त्या ठिकाणी आपल्याला काय सापडतं, हवामान आर्द्रता कमी सापडते. ठीक आहे. नेक्स्ट पाहिलं तर आपण सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? कॅपॅसिटी, एखाद्या ठिकाणी बाष्प धारण करण्याची क्षमता किंवा कॅपॅसिटी किती आहे त्याच्यापैकी त्या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये प्रत्यक्ष किती बाष्प प्रेझेंट आहे किंवा हवेत किती बाष्प आहे ते झालं सापेक्ष आर्द्रता. म्हणजे काय? बाष्प धारण क्षमता, ठीक आहे, क्षमता किती आहे म्हणजे कॅपॅसिटी, आणि प्रत्यक्ष बाष्प हवेतील, ठीक आहे, गुणिले 100, ही झालं आपला काय? सापेक्ष आर्द्रता. आर्द्रता. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, सापेक्ष आर्द्रता जी आहे, सापेक्ष आर्द्रता ही तापमानाच्या काय असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे काय? ज्या ठिकाणी तापमान जास्त त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता कमी, आणि ज्या ठिकाणी तापमान कमी त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता जास्त. ठीक आहे. सो तापमानाच्या विरुद्ध असते, कारण की ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल त्या ठिकाणी हवेची बाष्प धारण क्षमता जास्त असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हवेत प्रत्यक्ष बाष्प जे आहे ते कमी असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आर्द्रता कशी येणार? सापेक्ष आर्द्रता कमी. एवढं लक्षात ठेवायचं. तापमानाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? तापमान जास्त, सापेक्ष आर्द्रता कमी. सापेक्ष आर्द्रता कमी, तापमान जास्त. ठीक आहे. तापमान कमी असेल तर सापेक्ष आर्द्रता जास्त. ठीक आहे. ही कन्सेप्ट कळाली. म्हणजे काय? सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय की ऍक्च्युअल कॅपॅसिटी किती आहे, हा, आणि त्याच्यापैकी ऍक्च्युअल किती प्रेझेंट आहे हवेमध्ये. 100 कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यापैकी जर 40% हवेत बाष्प असेल तर सापेक्ष आर्द्रता झाली 40%. ठीक आहे. बाकीचे 60% बाकी आहे, तेवढं ती अजून बाष्प धारण करू शकते. ठीक आहे. तापमान वाढल्यास हवा अधिक जलबाष्प धारण करू शकते आणि त्यामुळे सापेक्ष आर्द्रतेत बदल होतो. ठीक आहे. तापमानावरती डिपेंडंट असते. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पठारी भागात सापेक्ष आर्द्रता तुलनेने कमी असते. का? का पठारी भागात उष्णता जास्त, म्हणजेच काय? टेम्परेचर जास्त, त्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी. ठीक आहे. ही जास्त, तापमान जास्त, त्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी. कोकणात काय होणार? तापमान कमी किंवा थंड हवेच्या ठिकाणी, ठीक आहे, काय होतं? तापमान कमी, त्यामुळे काय होणार? बाष्प धारण करण्याची क्षमता कमी. कळलं का? त्यामुळे सापेक्ष आर्द्रता त्या ठिकाणी जास्त. त्यामुळे तापमानावरती डिपेंडंट आहे, तापमानाशी कम्पेअर करायचं आहे. किनारी भागात जास्त असते सापेक्ष आर्द्रता, कारण की टेम्परेचर जास्त नसतं. ठीक आहे. त्यामुळे किनारी भागात आर्द्रता जास्त असते, पठारी भागात ती कमी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पावसाचे प्रकार सुरू केले होते. ठीक आहे. पावसाचे प्रकार सगळ्यात पहिला आपण पाहिला होता आरोह प्रकारचा पाऊस. कसा पडतो तो? आरोह प्रकारचा पाऊस काय होतं? ज्यावेळेस सूर्याची किरणं लंबवत पडतात, ठीक आहे, त्यावेळेस पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो गरम व्हायला सुरुवात होतो, तापतो, आणि त्यामुळे काय होतं? त्याच्या शेजारची जी हवा आहे ती पण तापायला सुरुवात होते, गरम होते, आणि हवा गरम झाल्यावरती वरच्या दिशेने सरकायला लागते किंवा वरच्या दिशेने जाते. वरच्या दिशेने जात असणारा काय होतं? जसजसं पृथ्वीपासून आपण वरती जाऊ तापमान कमी होत जातं. ठीक आहे. त्यामुळे ह्या
हवेचं तापमान वरती गेल्यावरती कमी होणार आहे आणि तिचं काय होणार, थंड होणार आणि तिचं ढगात रूपांतर होतं. ठीक आहे, येस, ठीक आहे, ढगात रूपांतर होतं आणि मग काय होतं, पाऊस पडतो. हे ढग कोणते असतात, क्युम्युलोनिंबस. निंबस काळे ढग जे येतात जमिनीच्या खूप जवळ जे ढग असतात त्याला बोलतात क्युम्युलोनिंबस. ठीक आहे, हा पाऊस कोणत्या ठिकाणी दिसतो, ज्या ठिकाणी खूप जास्त सूर्यप्रकाश पडतो किंवा सरळ लंबवत म्हणजे सरळ पडतात सूर्याची किरणे. त्याच्यामुळे काय होतं, पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापल्यामुळे हवा तापते लगतची. हवा तापल्यावरती हवा वरती जाते कारण की तापल्यावरती हवा थंड होते. ठीक आहे, थंड झाली हवा वरती जायला लागते. वरती जाताना तिचं टेम्परेचर तापमान कमी होतं आणि हवेत जे बाष्प आहे त्याचं कशात रूपांतर होतं, ढगात. आणि थंड झाल्यामुळे ढग एकत्र मोठे ढग तयार होतात, त्याला क्युम्युलोनिंबस क्लाउड बोलतात. ठीक आहे, म्हणजे काय एकदम आपण आपल्याकडे उन्हाळ्यात दिसतात आपल्याला काळे ढग खूप जास्त मोठ्या प्रमाणात असतात, मोठा आकार असतो, ते झाले क्युम्युलोनिंबस क्लाउड. ठीक आहे, मग त्या ह्याच्यातनं खूप जास्त पाऊस पडतो, कमी वेळात खूप जास्त पाऊस म्हणजेच आरोह प्रकारचा पाऊस. ठीक आहे, सो ह्याच्यात काय होतं, सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन तापते, जमिनीवरील हवा तापून हलकी होते आणि वर चढू लागते, तिचा संवहन प्रक्रिया बोलतात. सो वर जाताना हवा थंड होते, थंड झाल्यावर हवेत असलेले जलबाष्प संक्षेपित होऊन ढग तयार होतात. ठीक आहे, जलकण एकत्र येऊन मग पावसाच्या रूपाने खाली येतात. ठीक आहे, या प्रकारचा पाऊस, ह्याचं वैशिष्ट्य काय, अल्पकाळ पण जोरदार. अल्पकाळात खूप कमी वेळात खूप जास्त पाऊस पडतो, तो झाला कोणता पाऊस, आरोह प्रकारचा पाऊस. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आपल्याला असा पाऊस पाहायला दिसतो मान्सूनच्या सुरुवातीला. ठीक आहे, सो आरोह प्रकारचा पाऊस. दुसरा आपण सुरू केला होता प्रतिरोध प्रकारचा पाऊस. प्रतिरोध प्रकारचा पाऊस. ठीक आहे, याच्यात काय होतं, कशामुळे पडतो हा पाऊस, कशामुळे पडतो हा पाऊस, येस, पर्वताच्या अडथळ्यामुळे. ठीक आहे, त्याच्यात काय होतं, ज्यावेळेस समुद्रावरून वारे येतात आणि त्या वाऱ्यांना, हे कसे वारे असतात, बाष्पयुक्त वारे. ठीक आहे, बाष्पयुक्त असतात, समुद्रावरून येताना त्यांनी बाष्प घेतलेलं असतं आणि या वाऱ्यांना ज्यावेळेस पर्वताचा अडथळा निर्माण होतो, ठीक आहे, ते वारे काय होतात, मग वरच्या दिशेने जायला सुरुवात होतं. ज्यावेळेस ते वरच्या दिशेने जातील त्यावेळेस काय होतात, पुन्हा थंड होणार आणि पर्वताच्या या बाजूला वाऱ्यांच्या साईडला जी बाजू आहे त्या बाजूला काय देणार, ते पाऊस देणार. ठीक आहे, परंतु इकडनं पाऊस दिल्यावरती हे वारे कोरडे होतात, त्यांच्यातलं बाष्प संपून जातं आणि ते या बाजूला कोरडे वारे वाहतात. ठीक आहे, त्यामुळे हा जो भाग येतो हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे, म्हणजे काय, आणि ही झाली पर्जन्य छायाची बाजू पर्वताची. ठीक आहे, आपल्याकडे जसं आपण पाहिलं की ह्याच्यात महाराष्ट्रामध्ये आपल्याला सह्याद्री आडवा जातो. ठीक आहे, नोट उघडलंच नाहीये. येस, आपल्याकडे हा भारत आहे. ठीक आहे, भारतामध्ये इथे पश्चिम घाट. ठीक आहे, आणि आपल्याकडे इकडनं नैऋत्य मान्सून वारे येतात. ठीक आहे, पण पश्चिम घाटाचा हा जो प्रदेश आहे किंवा हा पर्वत रांगा आहे त्यामुळे काय होतं, हे वारे अडवले जातात आणि ह्या भागात भरपूर पाऊस देतात. ठीक आहे, या भागात भरपूर पाऊस देतात, इथेच आपली कोकण किनारपट्टी येते. ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर इकडचा जो भाग आहे तेलंगणा पठार,
महाराष्ट्राचा मराठवाडा, ठीक आहे, हा भाग जो आहे हा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश भारतात. तेलंगणा प्लॅट्यू, रायलसीमा पठार जे आहे हा येतो पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे. त्याच नंतर दुसरा जर पाहिलं तर इकडे आपल्याकडे कोणता पर्वत आहे, अरवली पर्वत असा. ठीक आहे. सेम इकडे पण येतं, वारे ज्यावेळेस असे वाहतात याला अडवले जातात आणि त्यामुळे इकडे काय होतं, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो या भागात. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात जर आपण पाहिलं, ठीक आहे, महाराष्ट्रात जर पाहिलं आपण महाराष्ट्रात हा आपला सह्याद्री, ठीक आहे, सह्याद्री पर्वत. वारे ज्यावेळेस असे येत आहेत, या वाऱ्यांना इकडनं काय करणार, अडवलं जाणार. त्यामुळे या भागात कोकण किनारपट्टीच्या भागात भरपूर पाऊस पडतो आणि इकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोणता भाग, मराठवाडा, या भागात तयार होतो आपला पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे. मग हा झाला प्रतिरोध प्रकारचा पाऊस. हा जर कोकण असेल, इकडनं पश्चिम घाट, इकडे काय पुन्हा पश्चिम पठारी प्रदेश आणि इकडे पूर्व पठारी प्रदेश. ठीक आहे. कोकणात आलं, वाऱ्याला अडवलं, इकडे पाऊस झाला, इकडे येताना वारं कोरडं झालं, त्यामुळे पश्चिम घाट आणि मराठवाडा या भागात काय झाला, पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि इकडे येताना पुन्हा इकडे जाताना ते बाष्प गोळा करतात आणि या भागात मग विदर्भात जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. सो प्रतिरोध प्रकारचा पाऊस समजला, सोपा आहे. फक्त कशामुळे पडतो, पर्वताच्या अडथळ्यामुळे. ठीक आहे, समजलं. ठीक आहे. सो हा पाऊस पर्वतांच्या अडथळ्यामुळे पडतो. ठीक आहे. याच्यात प्रक्रिया काय आहे, समुद्राकडून येणारे ओलसर वारे म्हणजेच कसं बाष्पयुक्त वारे पर्वतांना धडकतात आणि पर्वतामुळे हवा वर चढण्यास भाग पडली जाते. त्यामुळे हवा वर जाताना थंड होते आणि थंड झाल्यावर काय होतं, जलबाष्पाचे संघनन होऊन ढग तयार होतात. ठीक आहे. पर्वताच्या समोरच्या बाजूस म्हणजे वाऱ्यांच्या बाजूस काय होतं, मग जोरदार पाऊस पडतो. आणि पर्वताच्या पाठीमागची जी बाजू आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश बोलतो, तर त्या भागात पाऊस कमी पडतो आणि त्याला बोलतो आपण पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे. मग आपल्याला हे पहा, सह्याद्री, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगाच्या पश्चिम उतारावरती अशा प्रकारचा पाऊस पडतो. ठीक आहे. हा प्रकार समजला, दोन क्लिअर झाले, आरोह आणि प्रतिरोध. ठीक आहे, क्लिअर झाले एवढं. नेक्स्ट पाहायचं, एवढं क्लिअर आहे. क्लिअर. येस. ओके. नेक्स्ट प्रकार आहे आवर्त पाऊस, त्याला जे बोलतात सायक्लॉनिक रेनफॉल. ठीक आहे. तर हा पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण होतो. ठीक आहे. आता कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय, ठीक आहे, सपोज हा एरिया जर असेल, हा जर कमी दाबाचा एरिया असेल, कमी दाबाचा एरिया असेल, तर त्या ठिकाणी वारे अट्रॅक्ट केले जातात किंवा सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी वारे आकर्षित केले जातात. कारण की जो हवा जी आहे ती कशी वाहते, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, जास्त दाबाकडून हवा वाहते कमी दाब असणाऱ्या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर त्या ठिकाणी हवा जास्त दाबाच्या ठिकाणावरून त्या ठिकाणी हवा एकत्र येते, खेचली जाते त्या ठिकाणी, तो झाला कमी दाबाचा पट्टा. आणि ज्यावेळेस जास्त दाबाचा पट्टा म्हणजे काय, जास्त दाब जर असेल तर याचा अर्थ हवा तिथून
कमी दाबाच्या भागाकडे व्हायला सुरुवात करेल. ठीक आहे, हा झाला जास्त दाबाचा पट्टा. मग इकडे काय सांगितलंय, आवर्त वर्षाव म्हणजे काय, सायक्लॉनिक रेनफॉल. जो सायक्लॉनच्या टाइमला पाऊस पडतो त्याला बोलतात आवर्त वर्षाव. म्हणजे काय, कमी दाबाच्या क्षेत्रफळामुळे निर्माण होतो. कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच काय, असं ज्या ठिकाणी हवा सगळ्या बाजूने ओढली जाते. आणि ही हवा कशी ओढली जाणार आहे, बाष्पयुक्त हवा असणार आहे, ती ओढली जात आहे. हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. ठीक आहे, कमी दाबाच्या केंद्राभोवती वारे वेगाने फिरतात. हे वारे ज्यावेळेस असे अट्रॅक्ट केले जातात तर हे वारे गोल फिरायला सुरुवात होते असे. ठीक आहे, असे. ठीक आहे, आणि उष्ण व ओलसर हवा वर चढते, वर जाऊन थंड झाल्यावरती संघनन होते व ढग तयार होतात. ठीक आहे, मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पर्जन्य पडतो. हा पाऊस साधारणपणे मोठ्या क्षेत्रावर आणि जास्त कालावधीसाठी पडतो. ठीक आहे, ठीक आहे. आवर्त वर्षाव म्हणजे काय, तर सायक्लॉन्स जे येतात आपल्याकडे. ठीक आहे, पश्चिम किनारपट्टीवरती आणि पूर्व किनारपट्टीवरती. ठीक आहे, भारताच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण न्यूज मध्ये ऐकतो कमी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि यस चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. मग ते असतं कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी हवा सगळीकडून काय आहे, कमी दाबाचा पट्टा, तर हवा त्या भागाकडे किंवा त्या केंद्राकडे व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, कारण हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. मग ह्या भागाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय तर या भागात सगळी हवा जी आहे ती खेचली जाणार आहे, ती सगळी हवा या ठिकाणी वाहणार आहे. आणि ही हवा आता समुद्रावरून वाहतीये तर कशी असणार आहे, बाष्पयुक्त. ठीक आहे, बाष्पयुक्त हवा असणार आहे. आणि हवा ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो, तापमान जास्त असतं, हवा ही वरती व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, चक्रीवादळात बघितलं आपण असं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, इकडनं जी हवा येते ना ती इकडे वरती चढायला सुरुवात होते. जसजसं वरती जाते ती थंड होते आणि थंड झाल्यावरती चक्रीवादळात खूप पाऊस सांगितला जातो. ठीक आहे, इकडे वरती पुन्हा क्युम्युलोनिंबस क्लाउड फॉर्म होतात आणि पाऊस सुरुवात होते पावसाला. ठीक आहे, सो हे काय की कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, याचा अर्थ त्या ठिकाणी हवा खेचली जाते, सगळी हवा त्या ठिकाणी गोळा होते. ठीक आहे, तापमान कमी असतं, तापमान जास्त असतं, त्यामुळे हवा वरती चढते, वरती गेल्यानंतर हवा थंड होते आणि पाऊस सुरू होतो. ठीक आहे, सो हा झाला कोणता पाऊस, आवर्त. आवर्त म्हणजे काय, चक्रीवादळात जो पाऊस पडतो त्याला बोलतात आवर्त पाऊस. ज्यावेळेस अरबी समुद्राच्या भागात चक्रीवादळ येतं तर आपल्याला माहिती आहे मुंबई असेल, कोकण किनारपट्टी असेल, त्या भागात भरपूर पाऊस दिसतो आपल्याला. ठीक आहे, येस. मग ह्याचं हे काय, मुसळधार पाऊस, मुसळधार पाऊस, त्याच्यानंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडतो कारण की चक्रीवादळ जो असतो आपल्याकडे येतं तर त्याचा जी हे असेल रेडियस किंवा व्यास तो असतो जवळजवळ 300 ते 350 किलोमीटरचा असतो. त्यामुळे तेवढ्या मोठ्या एरियात आपल्याला पाऊस दिसतो. ठीक आहे, पावसाचे प्रकार क्लिअर झाले का? जनरली हे कंबाईनला विचारले नाही जाणार, बट जर सेंटेन्स मध्ये आलं की या प्रदेशात अमुक अमुक प्रकारचा पाऊस पडतो तर मग आपल्याला आवर्त पाऊस काय, त्याच्यानंतर आरोह पाऊस काय आणि प्रतिरोध पाऊस काय, तर टाईप माहिती पाहिजे. शब्दावरून आपल्याला ओळखायला पाहिजे की कशा प्रकारचा पाऊस आहे तो. ठीक आहे, तर 3 टाईप पाहिले आपण, आरोह, प्रतिरोध आणि आवर्त. आरोह म्हणजे काय,
आरोह म्हणजे काय? येस, जमिनीच्या तापण्यामुळे सूर्यकिरण ज्यावेळेस लंबवत पडतात, जमीन तापते, त्याच्यानंतर त्याच्यावर लगतची हवा तापते आणि वरती जाऊन पाऊस पडतो, तो झाला आरोह प्रकारचा पाऊस. प्रतिरोध म्हणजे काय? तर पर्वताच्या किंवा डोंगराच्या अडथळ्यामुळे जो पाऊस पडतो आणि त्यामुळे पर्जन्य छाया प्रदेश तयार होतो बाजूला, त्याच्या पाठीमागे. ठीक आहे. आणि नंतर आवर्त प्रकारचा, तो कशामुळे फॉर्म होतो? कमी दाबाचा जो पट्टा निर्माण होतो, क्षेत्र निर्माण होतं, त्या ठिकाणी वारे एकत्र येतात त्यामुळे, आणि ते वारे त्या ठिकाणी तापमान जास्त असतं त्यामुळे वारे वरती चढतात, वरती चढल्यानंतर थंड होतात आणि पाऊस पडतो. ठीक आहे. सो हे झाले पावसाचे 3 प्रकार. क्लिअर? ऑनलाईन वाले क्लिअर? क्लिअर? ऑनलाईन वाले? ठीक आहे. सो नेक्स्ट आहे हवामानाच्या दृष्टीने जगाचे विभाग. ठीक आहे. सो जनरली जगाचे हवामान अक्षांशानुसार 3 प्रमुख पट्ट्यात विभागले जाते. ठीक आहे. सो जगाचे हवामान अक्षांशानुसार 3 प्रमुख पट्ट्यात विभागले जाते. ह्याच्यामध्ये 0 ते 23 डिग्री, 0 ते 23 डिग्री पर्यंत अक्षांश, त्याचा तो एक बेल्ट येतो. 23 ते 66 अँड हाफ अक्षांशापर्यंत एक, आणि 66 ते 90 डिग्री अक्षांशापर्यंत एक. सो असे झाले 3 पट्टे. ठीक आहे. आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलं. ही जर पृथ्वी असेल, ठीक आहे, इकडनं विषुववृत्त 0 डिग्री, हा विषुववृत्त, त्याच्यानंतर इकडे 10 डिग्री, इकडे 10 डिग्री, 23 डिग्री अँड हाफ. 23 आणि हाफ वरती खाली मकर वृत्त, वरती कर्कवृत्त. ठीक आहे. मकर वृत्त, कर्कवृत्त, त्याच्यानंतर 66 आहे हाफ डिग्री, 66 आहे हाफ डिग्री. ठीक आहे. आणि 23 झाला नाही, 66 आणि हाफ, येस, आणि 66 हाफ. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 हे पडतात. हा जो भाग आहे हा आहे विषुववृत्त. ठीक आहे. 10 डिग्री वरती आणि 10 डिग्री खाली हा झाला विषुववृत्तीय प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 23 डिग्री आणि हा खाली 23 डिग्री, म्हणजे कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांच्यामध्ये जो भाग येतो. ठीक आहे. एक मिनिट, काहीतरी हे होतं. हा 10 डिग्री, हा 10 डिग्री, येस, हा झाला विषुववृत्तीय प्रदेश. येस. त्याच्यानंतर इथून 0 डिग्री पासून 23 डिग्री पर्यंत हा जो भाग आहे हा येणार उष्णकटिबंधीय प्रदेश. उष्णकटिबंधीय प्रदेश. त्याच्यानंतर 23 डिग्री पासून 66 डिग्री पर्यंत हा जो भाग येतो त्याला बोलतो आपण समशीतोष्ण. समशीतोष्ण प्रदेश. येस. आणि त्याच्यावरती
हम्म आणि त्याच्यावरती हम्म कोणता स्टडी केलाय ना? क्रॅश कोर्सला नाही झालं का? टॉपिक नाही झाला क्रॅश कोर्सला? मग मग डायरेक्ट म्हणजे अच्छा ठीक आहे. हा आणि 66 पासून इथपर्यंत 90 डिग्री पर्यंत शीतकटिबंधीय. यस, शीतकटिबंधीय प्रदेश. जिओग्राफी कंप्लीट झालं का क्रॅश कोर्सला? किती टॉपिक राहिले? अच्छा ओके. हा हा ओके. हा शीतकटिबंधीय प्रदेश किंवा मग बर्फाळ प्रदेश असतो हा. ठीक आहे. सो जनरली 3 ह्याच्यात आपल्याला भाग दिसतात. हे खूपच हे झालंय. ठीक आहे. सो ही जर पृथ्वी याच्यामध्ये पृथ्वी विषुववृत्त 0 डिग्रीवरून 0 डिग्री ते 23 डिग्री वर आणि खाली. तर हा झाला 0 ते 23 डिग्री पर्यंत कोणता? उष्णकटिबंधीय. ठीक आहे, उष्णकटिबंधीय. 23 पासून 66 आणि हाफ पर्यंत झाला समशीतोष्ण. ठीक आहे. यस, आणि इथून इकडे 90 डिग्री पर्यंत झाला शीतकटिबंधीय. शीतकटिबंधीय. आता ह्याच्यात काय होतं? ठीक आहे, हे काय आहे? कर्कवृत्त. मकरवृत्त. ठीक आहे. ह्याच्यात काय होतं? सूर्य जो आहे या ठिकाणी सूर्याची हालचाल आहे ना वर्षभरात या 3 ठिकाणी होते. ठीक आहे, विषुववृत्त, त्याच्यानंतर मकर इथपर्यंत सूर्याची हालचाल होत असते. ठीक आहे. मग हा जो प्रदेश आहे कर्कवृत्त ते मकरवृत्त या भागात नेहमी सूर्याची किरण आपल्याला तिन्ही पोझिशन मध्ये सूर्य असेल तरी लंबवत पडतात. ठीक आहे, त्यामुळे या भागात उष्णकटिबंधीय का लिहिलंय? तापमान कसं असतं? जास्त तापमान. जास्त तापमान. ठीक आहे, so या भागात आपल्याला जास्त तापमान दिसतो. आपला भारत जो आहे आपल्या ह्याचं भारताचा अक्षवृत्तीय विस्तार काय? काय लेक्चर मध्ये लिहून दिलंय फर्स्ट लेक्चर मध्ये? हेच जे आहे तेच नॉर्थ खाली पण साऊथ मध्ये तेच टप्पे असणार आहेत. किती भारताचा अक्षवृत्तीय विस्तार? ह्याच्यात बघ ना, नोट्स मध्ये लिहून दिलंय ना. मग भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? आधीच्याच लेक्चर मध्ये लिहिलं होतं ना. 8 ते 37. 8 डिग्री ते 37.
ठीक आहे. आणि येस 8 डिग्री ते 37 म्हणजे आपण कुठे येतो इथपर्यंत. ठीक आहे, इथे आपण येतोय. आणि आपला महाराष्ट्र इथे. महाराष्ट्राचा किती आहे, महाराष्ट्राचा रिव्हिजन नाही केली. महाराष्ट्राचा 15 आणि 22 म्हणजे आपण कुठे येतोय इथे. इथे ठीक आहे, इथे महाराष्ट्र, इथे भारत. त्यामुळे आपण कोणत्या ह्याच्यात येतोय, उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो आपला. ठीक आहे. आणि वरचा जो भाग आहे उत्तर भारतातला हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तो येतो समशीतोष्ण प्रदेश. परंतु ओव्हरऑल भारत येतो उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि महाराष्ट्र सुद्धा येतो उष्णकटिबंधीय प्रदेशात. म्हणजे त्याचं हे काय वैशिष्ट्य की त्या ठिकाणी तापमान कसं असणार आहे, जास्त तापमान. ठीक आहे. ठीक आहे, तापमान कसं असणार आहे, जास्त तापमान. का जास्त तापमान, की हे पहा सूर्य जो आहे या 3 याच्यामध्ये सूर्याची हालचाल होत असते. ठीक आहे, या 3 याच्यामध्ये आपल्याला हालचाल दिसते आणि त्याच्यावरूनच ऋतू फॉर्म होतात आपले. ठीक आहे. तर सूर्य हा भाग नेहमी सूर्याच्या कसा असणार आहे, लंबवत किरण पडतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस सूर्य वरती जातो ते इकडच्या भागावरती थोडस कमी पडतात. ते ऋतू फॉर्मेशन मध्ये आपण पाहू. इथे फक्त लक्षात ठेवायचा की 0 ते 23 मध्ये उष्णकटिबंधीय, 23 ते 66 मध्ये समशीतोष्ण. म्हणजे या ठिकाणी काय होईल, तापमान थोडस कमी होतं. ठीक आहे, कारण की हा वरच्या पट्ट्यात गेला. या ठिकाणी सूर्याची किरण जी आहे ती कशी पडतात, अशी पडतात, तिरपी पडतात. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी, त्यामुळे तापमान कमी. ठीक आहे. या ठिकाणी बरीच तिरपी पडतात किंवा खूप कमी किरण इथपर्यंत पोहोचतात. त्यामुळे शीतकटिबंधीय, बऱ्याच वेळा बर्फाळ प्रदेश, कारण की सूर्याची किरण तिथपर्यंत पोहोचत नाही. ठीक आहे. फक्त या भागातच सूर्याची किरण आपल्याला वर्षभर दिसतात आणि ती पण लंबवत म्हणजे अगदी स्ट्रेट पडतात. ठीक आहे. वरती गेलं 23 आणि 66 मध्ये तर ती तिरपी पडतात. त्यामुळे सूर्याची किरण, उष्णता कमी. ज्यावेळेस सूर्याची किरण अशी पडतात सरळ, उष्णता जास्त, जमीन जास्त तापते. ज्यावेळेस ती तिरपी पडतात त्यावेळेस ती जास्त एरिया कव्हर करतात. त्यामुळे तापमान कमी. ठीक आहे, जमीन हळूहळू तापते. ठीक आहे. आणि या भागात 66 ते 90 मध्ये अजूनही कमी सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे तापमान अजून कमी. त्यामुळे तो झाला शीतकटिबंधीय प्रदेश. ठीक आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याला बोलतोय उष्णकटिबंधीय त्यावेळेस आपल्या लक्षात आलेलं पाहिजे उष्णकटिबंधीय म्हणजे 0 पासून 23.5 डिग्री पर्यंत. समशीतोष्ण त्याच्या वरचा. ठीक आहे, 23.5 पासून 66.5 पर्यंत. आणि शीतकटिबंधीय म्हणजे 66.5 पासून 90 पर्यंत. ठीक आहे. यस, ही लेक्चर सिरीज दररोज होणार आहे. कंबाईनचा कम्प्लीट सिलेबस कव्हर केला जाणार आहे. लेक्चर दररोज 1.5 ते 3.5 या वेळेत होणार आहे. ठीक आहे, झालं. येस, ज्यावेळेस सूर्यकिरण सरळ पडतात त्यावेळेस ते कमी पृष्ठभाग कव्हर करतात. ठीक आहे. आणि त्यामुळे खूप जास्त लवकर जमीन तापते. पण ज्यावेळेस सूर्यकिरण तिरपे पडतात, ठीक आहे, त्यावेळेस ते जास्त एरिया कव्हर करतात आणि त्यामुळे जमीन हळूहळू तापते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच हे हवामानाचे 3 जे आहेत हे प्रकार पडतात. ठीक आहे. येस, तर पहिला प्रकार कोणता आहे, 23 आणि 0 ते
0 ते 23.5 पर्यंत अक्षांश तो झाला उष्णकटिबंधीय प्रदेश. वर्षभर जास्त तापमान, कारण का याच्यात सूर्यकिरण कशी पडतात, सरळ पडतात. ठीक आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजे कुठे, वरून कर्कवृत्तापासून खाली मकर वृत्त. ठीक आहे, म्हणजे वरती जो होतो तो उत्तर गोलार्ध आणि सेम तसाच खाली डिव्हिजन होते दक्षिण गोलार्धामध्ये. ठीक आहे, मग सूर्यकिरण सरळ पडतात आणि तापमान जास्त वर्षभर. नेक्स्ट 23.5 ते 66.5 डिग्री अक्षांश, याच्यामध्ये याला बोलतात समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, याच्यामध्ये मध्यम तापमान. ठीक आहे, कारण का तिरपी पडतात किरण, सो मध्यम तापमान आणि ऋतू स्पष्टपणे जाणवतात. ठीक आहे, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, ठीक आहे, स्पष्टपणे जाणवतात. नेक्स्ट 66.5 ते 90 डिग्री पर्यंत हा झाला शीतकटिबंधीय प्रदेश. याच्यात अत्यंत थंड हवामान, का सूर्यकिरण पोहोचत नाही त्यापर्यंत किंवा पोहोचले तरी खूप कमी कालावधीसाठी पोहोचतात. ठीक आहे, आणि दीर्घ हिवाळा. दीर्घ हिवाळा तर बऱ्याच वेळा ज्यावेळेस 90 डिग्री अक्षांश म्हणजे आर्क्टिक सर्कल बोलतात त्याला, आणि खाली अंटार्क्टिक सर्कल, तर यावेळी या ठिकाणी जवळजवळ 6 महिने हिवाळा, 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतो. ठीक आहे, कारण की 6 महिने ज्यावेळेस सूर्य वरती असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ही जर पृथ्वी असेल, सूर्य या 3 ठिकाणी जातोय, इकडे कर्कवृत्त, विषुवृत्त आणि मकर वृत्त. ठीक आहे, ज्यावेळेस सूर्य वरती असेल, इकडे सूर्यकिरण पोहोचतील. ठीक आहे, त्यामुळे वरती काय असणार, आणि या ठिकाणी सूर्यकिरण पोहोचणार नाही दक्षिण गोलार्धात, इकडे सूर्य असेल तर. ठीक आहे, इकडे पोहोचणार नाही, त्यामुळे इकडे 6 महिने काय असणार, उन्हाळा. ठीक आहे, सूर्यकिरण पोहोचतात, आणि इकडे 6 महिने काय असणार, हिवाळा. म्हणजे 6 महिने इथे उजेड असणार, दिवस असणार, दिवस, आणि इकडे 6 महिने काय असणार आहे, रात्र, कारण सूर्यकिरण पोहोचत नाही. सेम जर सूर्य या ठिकाणी असेल मकर वृत्तावरती, तर उलट होणार, त्यावेळी सूर्यकिरण इकडे पोहोचतील, त्यावेळी इकडे असणार दिवस, आणि वरच्या 90 डिग्री उत्तर गोलार्धात असणार रात्र. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं फक्त. कळलं की सूर्याच्या हालचालीवरती डिपेंडंट आहे, परंतु हा भाग जो आहे, सूर्य ज्यावेळेस इथून इथे जाणार आहे, ठीक आहे, हा सूर्यप्रकाशात नेहमी असणार आहे हा प्रदेश आपलावाला. ठीक आहे, 23 आणि खाली पण 23. ठीक आहे, हा झाला उष्णकटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी. सो जगाचे 3 प्रकार पडतात. आपण पाहिलं महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 15 ते 22, 15 डिग्री पासून 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत. त्यामुळे महाराष्ट्र कुठे येतो, उष्णकटिबंधीय प्रदेशात, आणि भारत उष्णकटिबंधीय प्रदेश, आणि वरती थोडासा पार्ट आपला समशीतोष्ण प्रदेशात येतो. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं, आपण येतो उष्णकटिबंधीय प्रदेश. त्याचं हे काय आहे वैशिष्ट्य, आपल्याकडे काय असणार आहे, तापमान जास्त असतं. ठीक आहे, आपल्याकडे वर्षभर सूर्यप्रकाश आपल्याला भेटतो, बरोबर. ठीक आहे, हवामानाच्या प्रकारानुसार महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान, मान्सूनी का, मान्सून प्रकारचा पाऊस आपल्याकडे पडतो म्हणून उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान महाराष्ट्रात आपल्याला सापडतं. मान्सून प्रकारचा पाऊस आणि तापमान आपलं उष्णकटिबंधीय, त्यामुळे आपल्याकडे सापडतं उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान प्रदेश. ठीक आहे, सो मान्सून वाऱ्यामुळे मुख्यतः पावसाळी ऋतूत आपल्याकडे पर्जन्य पडतं. ठीक आहे, सो ही वाऱ्यांची कन्सेप्ट आहे, तुम्हाला एवढं डीप मध्ये नाहीये तेवढा कन्सेप्ट. ठीक आहे, सो जेवढ्या गरजेचं आहे तेवढा सांगते, उगाच कन्फ्युजन नको. ठीक आहे, सो मान्सून वाऱ्यामुळे मुख्यतः पावसाळी ऋतूत आपल्याला पर्जन्य दिसतो. ठीक आहे, आता मग महाराष्ट्राच्या हवामानावर किंवा कोणताही प्रदेश असेल त्याच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक. ठीक आहे, सो महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक कोणते, जनरली आपलं जे स्थान असतं,
ठीक आहे, त्याच्यावरून आपलं हवामान डिसाईड होतं. ठीक आहे, आपलं जे भौगोलिक स्थान असणार आहे हे भौगोलिक रचनेचा मोठा प्रभाव हवामानावरती पडतो आपल्या ह्याच्या. ठीक आहे, सो फर्स्ट घटक कोणता आहे? भौगोलिक स्थान आपलं. ठीक आहे, महाराष्ट्र उष्णकटिबंधात स्थित आहे. आपण त्या 15 ते 22 आपलं हे काय अक्षवृत्तीय विस्तार, आणि आपण पाहिलं 0 ते 23.5 पर्यंत काय आहे? उष्णकटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, त्यामुळे आपण कुठे येतो? उष्णकटिबंधीय प्रदेशात. महाराष्ट्र जर खाली असता किंवा वरती गेला असता तर आपलं हवामान बदललं असतं. अजून वरती गेला असता 23 नंतर वरती गेला असतं तर आपण आलो असतो समशीतोष्ण मध्ये, थंड हवामान असतं आपल्याकडे. पण आपण येतोय उष्णकटिबंधात. ठीक आहे, सो आपलं भौगोलिक स्थान महत्वाचं आहे. त्यामुळे वर्षभर आपल्याकडे काय सापडतं? तुलनेने जास्त तापमान. ठीक आहे, त्यानंतर अक्षांशीय विस्तार. तेच झालं, अक्षांशाचा फरक पडतो. जर अक्षांशाचा विस्तार जास्त असता तर आपण वरती गेलो असतो, त्याच्या खाली आला असता तर खाली गेलो असतो. ठीक आहे, त्यामुळे अक्षांशीय विस्तार जो आहे राज्याचा उत्तर दक्षिण विस्तार मोठा असल्यामुळे 15 ते 60 डिग्रीचा फरक आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात प्रादेशिक फरक. प्रादेशिक म्हणजे काय? तर रिजनल, त्या ठिकाणी असलेलं. जगाचा विचार नाही करत आपण. प्रादेशिक म्हणजे काय की जसं खाली कोकणात वगैरे गेलं किंवा कोल्हापुरात गेलं तर थोडस हवामानात बदल दिसेल आपल्याला. वरती आपण उत्तरेकडे आलं, नंदुरबार, त्याच्यानंतर धुळे या भागात गेलं तर हवामानात बदल दिसेल आपल्याला. ठीक आहे, सो अक्षांशामुळे सुद्धा आपल्याला हवामानात बदल पाहायला भेटतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे अरबी समुद्राची जवळीक. ठीक आहे, आता समुद्राचा कसा इफेक्ट होतो किंवा आपण म्हणतो की आपण ऐकले कोकण किनारे पट्टीवरती सम हवामान आहे, तर ते कसं होतं? ठीक आहे, एकदा फक्त कन्सेप्ट हे करून घ्या. ठीक आहे, इकडे जमीन. ठीक आहे, आता दिवसा काय होतं? जमीन आणि पाण्याचा मेन हे काय आहे? जमीन असेल, इकडे पाणी किंवा समुद्र. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवायचं. जमीन जी आहे लवकर तापते, लवकर तापते आणि लवकर थंड होते. लवकर तापते, लवकर थंड होते. पाण्याचं काय होतं? पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होतं. ठीक आहे, मग आता काय होतं? सपोज ही जमीन म्हणजे आपला कोकण किनारपट्टी आहे. ठीक आहे, दिवसा काय होणार? दिवसा कोण लवकर, ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो, सकाळ होते, तर दिवसा काय होतं? जमीन लवकर तापते आणि त्या कंपॅरिझन मध्ये पाणी थंड असतं. ठीक आहे, जमीन तापली की आपल्याला माहिती आहे हवा तापणार आणि वारे व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे, आणि वारे कुठून वाहतात? कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. इकडे कमी तापमान आहे, इकडे जास्त तापमान आहे, तर मग वारे जाणार. इकडे जास्त तापमान आहे सो कमी हे असणार इकडे. नाही ठीक आहे, कन्फ्युजन. ठीक आहे, जमीन तापली. ठीक आहे, हवा गरम झाली. ठीक आहे, हवा गरम झाली या ठिकाणी. मग हवा कुठे वाहते? जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. या ठिकाणी तापमान कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे हवा ही वाहणार जमिनीकडून समुद्राकडे. ठीक आहे, समुद्राकडे वाहणार. त्यामुळे या ठिकाणी जे जास्त तापमान होतं, ठीक आहे, ते हवा वाहल्यामुळे काय झालं? मेंटेन झालं, मॉडरेट लेवलला आलं. रात्री काय होणार? रात्री जमीन लवकर थंड होणार. ठीक आहे, एक मिनिट. हा सिनारिओ दिवसाचा. दिवसा काय होणार? जमिनीवरून वारे वाहणार समुद्राकडे. रात्री काय होणार? सो रात्री काय झालंय की पाणी गरम राहिलंय परंतु जमीन लवकर थंड झाली. ठीक आहे, मग वारे समुद्राकडून वाहणार जमिनीकडे. का? या ठिकाणी तापमान जास्त आहे, या ठिकाणी कमी आहे. हवा जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. ठीक आहे, त्यामुळे रात्री हवा इकडे वाहणार जमिनीकडे. याला बोलतात समुद्री वारे. ठीक आहे,
आणि हे झाले जमिनीकडून वाहणारे वारे. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की रात्री ज्यावेळेस इकडे तापमान कमी असेल, हे वारे इकडे पाणी गरम आहे, त्यामुळे हे बाष्पयुक्त वारे, ठीक आहे, ते इकडे वाहणार, त्यामुळे इथे असलेले ते गरम वारे आहेत. त्यामुळे इकडे असणारं थंड हवामान जे आहे ते गरम वारे वाहिल्यामुळे काय होणार, कमी तापमान होणार, म्हणजे तापमान वाढणार त्या ठिकाणचं, जास्त थंडी नसणार. ठीक आहे, दिवसा पण तसंच, दिवसा काय होणार, जास्त तापमान आहे, ठीक आहे, ते जमिनीवरून वारे समुद्राकडे वाहणार, त्यामुळे पुन्हा हवामान काय होणार, मॉडरेट होणार. त्यामुळे सम हवामान दिसतं आपल्याला कोकणात. सम हवामान या इफेक्टमुळे, ठीक आहे, कारण की हे वाऱ्यामुळे काय होतं, टेम्परेचर मॉडरेट केलं जातं. ठीक आहे, मेंटेन राहिलं जातं. जास्त डिफरन्स, रात्री सुद्धा जास्त डिफरन्स, खूप कमी तापमान होत नाही आणि दिवसा सुद्धा खूप जास्त तापमान होत नाही. ठीक आहे, ते मेंटेन एका लेवलला राहतं. त्यामुळे कोकणात आपल्याला सम हवामान, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला किनारपट्टी आहे त्या भागात आपल्याला सम हवामान दिसतं, कारण की ह्या वाऱ्यामुळे रात्री समुद्री वारे वाहतात आणि दिवसा जमिनीकडून वारे वाहतात. ठीक आहे, त्यामुळे त्या ठिकाणचं हवामान जे ते मेंटेन, किंवा तापमान जे आहे ते मेंटेन ठेवलं जातं. ठीक आहे, क्लिअर एवढं. आणि आतल्या भागात काय होतं, मग नागपूर असेल, विदर्भात काय आतमध्ये येतो, मग असा मॉडरेटिंग इफेक्ट जो आहे वाऱ्यांचा त्या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे, त्यामुळे रात्री खूप थंड हवामान दिसेल आणि दिवसा खूप गरम हवामान आपल्याला दिसेल, उष्ण हवामान. ठीक आहे, कारण की हा वाऱ्यांचा हा जो इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. मॉडरेटिंग इफेक्ट बोलतात, जे टेम्परेचर मॉडरेट करतं, हा इफेक्ट आपल्याला तिथे दिसत नाही. त्यामुळे तिथे तापमान कक्षा जास्त, विषम हवामान, इकडे सम हवामान आणि तापमान कक्षा कमी. ठीक आहे, बरोबर समजलं? हे समजलं? हा इफेक्ट होतो की जमीन जी आहे, लक्षात ठेवायचं, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. त्यामुळे दिवसा जमीन खूप तापणार आणि वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहणार. ठीक आहे, रात्री जमीन थंड होते आणि वारे समुद्राकडून, समुद्राचं पाणी त्यावेळी गरम असतात, ते गरम वारे इकडे वाहतात जमिनीकडे. त्यामुळे रात्रीचं थंड तापमान जे आहे ते काय होतं, ऑटोमॅटिकली गरम व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, त्यामुळे सम हवामान बोलतो ह्याला, कारण की डिफरन्स जो आहे रात्रीच्या तापमानातला आणि दिवसाच्या तापमानातला तो कमी आहे. त्यामुळे दैनिक तापमान कक्षा कमी असणार आहे किनारपट्टी प्रदेशात. ठीक आहे, येस. त्यामुळे समुद्र जर जवळ असेल तर तिथल्या हवामानावरती फरक पडणार आहे. महाराष्ट्राला समुद्र आहे, त्यामुळे आपल्याला दिसतं की कोकण किनारपट्टीवरती आपल्याला सम हवामान दिसतं, तर आतल्या बाजूला आपल्याला पठारावरती विषम प्रकारचं हवामान दिसतं. त्यामुळे समुद्राचा आपल्या हवामानावरती इफेक्ट होतो. अक्षांशाचा पण विस्तार, अक्षांश विस्तार जो आहे त्याचा सुद्धा होतो आणि आपल्या भौगोलिक स्थानाचा पण होतो. नेक्स्ट फॅक्टर कोणता आहे मग? मोसमी वारे. बरोबर, ठीक आहे, मोसमी वारे याचा सुद्धा हवामानावरती आपला इफेक्ट होतो, कारण की आपल्याकडे कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? मान्सून. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पावसाळ्यात पर्जन्य पडतो आणि मान्सूनचे आगमन व माघार हवामानावरती परिणाम करतात. ठीक आहे, येस. सो मोसमी वारे जे येतात, आपण पाऊस पाहू, त्याच्यात हे डिटेल मध्ये बघू. ठीक आहे, सो मोसमी वारे, नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे आपल्याकडे पावसाळ्यात पर्जन्य पडतं. ठीक आहे, आणि मान्सूनचे आगमन आणि माघार हवामानावरती परिणाम करतात. ठीक आहे, त्यानंतर प्राकृतिक रचना आपली. येस, आपली प्राकृतिक रचना कशी आहे? इकडे कोकण किनारपट्टी, त्याच्यानंतर सह्याद्री आणि इकडे पठार. ठीक आहे, त्यामुळे या प्राकृतिक रचनेमुळे काय होते, आपल्याकडे पर्जन्य वितरणात फरक पडतो. कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध. ठीक आहे, त्यामुळे पर्जन्य वितरणात कसा फरक पडतो? या बाजूला भरपूर पर्जन्य, पश्चिम उतारावरती जास्त पाऊस म्हणजे ह्या बाजूला, आणि पर्जन्य छाया भागात कमी पाऊस. हा जो आहे हा झाला पर्जन्य छायेचा प्रदेश, या भागात कमी पाऊस. ठीक आहे, त्यामुळे आपली प्राकृतिक रचना जी आहे महाराष्ट्राची, सह्याद्री पर्वतरांग असेल तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या
हवामानावरती फरक पडतो. ठीक आहे, या भागातलं जे हवामान आहे ते या भागातल्या हवामानापेक्षा वेगळं आहे. या भागात पडणारं पर्जन्य जास्त, या भागात पडणारं पर्जन्य कमी. ठीक आहे, सो प्राकृतिक रचना जी असते एखाद्या ठिकाणची ती सुद्धा हवामानावरती परिणाम करते. ठीक आहे, ठीक आहे. सो एवढे घटक लक्षात ठेवायचे. कोणते? भौगोलिक स्थान, अक्षवृत्तीय विस्तार, त्याच्यानंतर अरबी समुद्राची जवळीक किंवा समुद्र किनारा, त्याच्यानंतर मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे, त्याच्यानंतर प्राकृतिक रचना. एवढे घटक आपल्या हवामानावरती किंवा महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करताना दिसतात. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट आता ऋतू पाहायचेत आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. तर ऋतू याच्यामध्ये काय आहे? सगळ्यात पहिला उन्हाळा. 21 मार्च नंतर सूर्यकिरणे उत्तर गोलार्धात लंब पडू लागतात आणि त्यामुळे महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता वाढते. म्हणजे काय? एक मिनिट जस्ट. क्लीन का नाही होते? यस, ठीक आहे. ठीक आहे, हा सूर्य असेल. ठीक आहे, तर सूर्याची किरण हा आता ही आली 21 मार्च. ठीक आहे, 21 मार्च, 23 सप्टेंबर, त्याच्यानंतर 22 डिसेंबर, 21 मार्च, नाही सॉरी मार्च, 21 जून, हा बरोबर 21 जून, सॉरी 21 जून, 23 सप्टेंबर आणि 22 डिसेंबर. येस, 22 डिसेंबर. तर मग या ठिकाणी काय आहे? या भागावरती आता हा विषुववृत्तीय प्रदेश. ठीक आहे, तर या भागावरती आपल्याला दिसतात उत्तर गोलार्ध जो आहे ठीक आहे, उत्तर गोलार्ध. तर या भागात आपल्याला दिसत आहे सूर्याची किरण जी आहे सरळ पडणार आहेत इथपर्यंतच्या भागावरती. ठीक आहे, हा, त्यामुळे उत्तर गोलार्धात काय असणार आहे यावेळी? उन्हाळा. ठीक आहे, इकडे असणार आहे उन्हाळा, कारण सूर्यकिरण कशी पडतायत? यस, त्यामुळे उत्तर गोलार्धात यावेळी काय असणार आहे? दिवस मोठा. यस, दिवस मोठा असणार आहे आणि रात्र लहान. ठीक आहे,
नंतर काय होतं, सूर्य हळूहळू खाली यायला सुरुवात होतो, म्हणजे कुठे, विषुववृत्तावरती. यावेळी सूर्य कुठे आहे, कर्कवृत्तावरती. ठीक आहे, आता सूर्य यस खाली येणार आणि त्यावेळी बरोबर तो असा असणार आहे, असा. ठीक आहे, त्यामुळे या भागात सरळ किरण पडणार आहेत इकडे. ठीक आहे, त्यामुळे इकडे काय होणार आहे, एकसारखा दिवस, दिवस व रात्र समान समान. ठीक आहे, इकडे. त्याच्यानंतर 23 सप्टेंबरला आता सूर्याची किरण, सूर्य खाली जातो मकर वृत्तावरती. या भागात सूर्याची किरण सरळ पडणार आहेत, म्हणजे दक्षिण गोलार्धात. ठीक आहे, त्यामुळे उत्तर गोलार्धात काय होणार आहे, मग आपण उत्तर गोलार्धात आहे त्यामुळे आपण उत्तर गोलार्ध बघतोय, त्याच्या विरुद्ध दक्षिण गोलार्धात हवामान असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर गोलार्धात काय होणार आहे, सूर्याची किरण पोहोचत नाही, त्यामुळे इकडे दिवस लहान आणि रात्र मोठी. आणि इथे असणार आहे हिवाळा, इकडून हिवाळा चालू होणार. चूक करते असं मला काय वाटतं, इक्वल नाईट, येस बरोबर, दिवस 21 जून. ओके ओके ओके, एक मिनिट, मिस्टेक झाली. येस, सो सॉरी, चुकलं ते. मी इकडे हे घेतला 21 मार्च त्यामुळं. ठीक आहे, yes, 21 जून, सॉरी 21 जून. त्याच्यानंतर 23 सप्टेंबर. हे ब्लॅकबोर्डमुळे गोंधळ होत आहे. 23 सप्टेंबर, त्याच्यानंतर 22 डिसेंबर आणि 21 मार्च. येस राईट, आता हे बरोबर आहे, सॉरी मगाशी माझा गोंधळ झाला. ठीक आहे, सो 21 जूनला काय असणार आहे, उत्तर गोलार्धात सूर्यकिरण सरळ पोहोचणार आहेत. ठीक आहे, कारण की सूर्य कुठे असणार आहे, 21 जूनला कर्कवृत्तावरती. त्यामुळे 21 जूनला दिवस सगळ्यात मोठा, यस दिवस मोठा आणि रात्र लहान. ठीक आहे, सप्टेंबर मध्ये सूर्य हळूहळू खाली येणार, कर्कवृत्तावरून विषुववृत्तावरती येणार. ठीक आहे, त्यावेळी या भागात सरळ सूर्यकिरण पडणार आहे. कुठून, जो आपला उष्णकटिबंधीय प्रदेश आहे 23 पासून खाली 23 पर्यंत सरळ किरण पडतात. मग या ठिकाणी दिवस व रात्र समान, यस दिवस व रात्र समान 23 सप्टेंबरला. ठीक आहे, 22 डिसेंबरला सूर्य पुन्हा खाली जाणार मकर वृत्तावरती. मकर वृत्तावरती गेल्यावरती दक्षिण गोलार्धात सूर्यप्रकाश, सूर्याची किरण सरळ पडणार. त्यामुळे उत्तर गोलार्धात काय होणार, दिवस लहान आणि रात्र मोठी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा 21 मार्चच्या वेळी काय होणार, सूर्य पुन्हा विषुववृत्त म्हणजे पुन्हा मध्यभागी येणार आणि त्यावेळी 23 डिग्री पासून खाली 23 डिग्री पर्यंत काय होणार, 23 डिग्री पासून वरती 23 डिग्री पर्यंत मध्यभागी सूर्यप्रकाश, सूर्य असणार आहे. त्यामुळे त्या भागात समान दिवस आणि समान रात्र. यस, दिवस व रात्र समान. ठीक आहे, दिवस व रात्र समान. ठीक आहे, सो ही 21 जूनची कंडिशन असणार आहे. ठीक आहे, 21 जून ही 21 जूनची, ही 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर आणि 21 मार्च. मग आपल्याकडे 21 जून पासून 23 सप्टेंबर इथे आपला चालतो पावसाळा किंवा मान्सून. ठीक आहे,
पावसाळा किंवा मान्सूनचा पिरियड असतो सप्टेंबर पर्यंत. ठीक आहे. आणि इकडे 21 मार्च नंतर आपला उन्हाळा. इथे असतो स्प्रिंग म्हणजेच वसंत ऋतू. आणि इकडे शरद. येस, शरद ऋतू. ठीक आहे. हे लक्षात राहील कारण की हे दिवस विचारतात. 21 जूनला सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात लहान रात्र असेल. 23 सप्टेंबरला दिवस आणि रात्र समान असेल. 22 डिसेंबरला दिवस सगळ्यात लहान दिवस आणि सगळ्यात मोठी रात्र. आणि पुन्हा 21 मार्चला दिवस आणि रात्र समान असेल. ठीक आहे. हे सगळं होत आहे सूर्याच्या हालचालीमुळे. सूर्याची हालचाल कर्क वृत्तापासून मकर वृत्तापर्यंत होते. ठीक आहे. आणि हे ऋतू झाले वरच्या उत्तर गोलार्धातले. आपण राहतो म्हणून आपण उत्तर गोलार्धाच्या हिशोबाने त्याचा स्टडी करतो. ठीक आहे. दक्षिण गोलार्धात जर गेलं तर या ठिकाणी त्यांचा उलटी सिच्युएशन असणार खाली. त्यामुळे जायला नको. वरचा भाग आपल्याला याच्यावरतीच क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे हा आपण हे करू. क्लिअर एवढं की फक्त सूर्याच्या हालचालीमुळे या गोष्टी घडत आहेत. तर मग उन्हाळ्यात आपण काय बोललो, उन्हाळ्यामध्ये 21 मार्च नंतर काय होतं आपल्याकडे, सूर्य कुठे सरकतोय, वरती वरती. इथे विषुववृत्तावरती 21 मार्चला. हा, सूर्य विषुववृत्तावरती या ठिकाणी. आणि या ठिकाणी सूर्य कुठे असणार आहे, विषुववृत्त. या ठिकाणी सूर्य असणार आहे वरती कर्कवृत्त. आणि या ठिकाणी सूर्य असणार आहे खाली मकर वृत्त. ठीक आहे. या ठिकाणी सूर्य इथे असणार आहे कर्कवृत्तावरती. त्यामुळे वरच्या भागात उत्तर गोलार्धात जास्त तापमान. ठीक आहे. आणि या ठिकाणी या दोन ठिकाणी सूर्य जो आहे तो विषुववृत्तावरती असणार आहे या ठिकाणी. त्यामुळे 23 वरती आणि 23 खाली अशा भागात जास्त तापमान. इथे पुन्हा सूर्य खाली जाणार विषुववृत्तावरून. ठीक आहे. म्हणजे एवढीच हालचाल होते सूर्याची. ही पृथ्वी, सूर्य असा. ठीक आहे. कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकर वृत्त. ठीक आहे. या तीनच भागात सूर्याची हालचाल होती. ठीक आहे. तो 21 जूनला इथे आहे. ठीक आहे. सप्टेंबर मध्ये खाली येणार, त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये खाली जाणार आणि मार्च मध्ये पुन्हा मध्ये येणार. जूनला परत वरती, सप्टेंबर खाली मध्यभागी विषुववृत्त, डिसेंबरला पुन्हा खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसेंबर नंतर मार्चला पुन्हा मध्ये आणि जूनला परत वरती. सो वर खाली अशी मुवमेंट होत आहे. ठीक आहे. क्लिअर झालं एवढं. मग आता आपल्याला उन्हाळा ऋतू पाहायचा आहे महाराष्ट्रातला. उन्हाळा ऋतू आहे म्हणजे आपण कुठे 21 मार्च नंतर. मग 21 मार्चला सूर्य, 21 मार्च नंतर ते जून मध्ये सूर्य कुठे मुवमेंट करणार आहे किंवा कुठे हालचाल करणार आहे. 21 मार्चला सूर्य आहे विषुववृत्तावरती. हा. आणि 21 जूनला कुठे येणार आहे सूर्य, कर्कवृत्त वरती. ठीक आहे. म्हणजे काय, सूर्य विषुववृत्तावरून आता कुठे यायला सुरुवात केली आहे, कर्कवृत्तावरती. ठीक आहे. ही झाली डायग्राम. क्लिअर झाली. हॅलो, डायग्राम क्लिअर झाली का सगळ्यांना? ही डायग्राम क्लिअर झाली का? डायग्राम क्लिअर झाली काही म्हणजे पुसायला. ठीक आहे. येस. आता आपण बघतोय. ठीक आहे. येस. हा विषुववृत्त. ठीक आहे. हा कर्कवृत्त आणि हा मकरवृत्त. ठीक आहे. विषुववृत्तावरती ज्यावेळेस आपण सांगितलं की 21 मार्चला सूर्य इथे
ठीक आहे. आणि 21 जूनला हा इथे, मग सूर्य आपल्याला इथे हवाय. ठीक आहे, म्हणून 21 मार्च पासून 21 जून पर्यंत सूर्य कसं जाणार आहे, वरती. ठीक आहे, वरती वरती येत येणार आहे. ठीक आहे. हे पहा, 21 मार्च नंतर सूर्यकिरण उत्तर गोलार्धात लंब पडू लागतात. ठीक आहे, कारण सूर्य विषुववृत्तावरून कुठे येत आहे, उत्तर गोलार्धात सरकतोय. ठीक आहे, त्यामुळे उत्तर गोलार्धात लंब पडू लागतात सूर्यकिरण. लंब म्हणजे काय, सरळ. उत्तर गोलार्धात जे आहे किरण अशी सरळ पडतील. ठीक आहे, सरळ पडतील. ठीक आहे, 21 मार्च नंतर, कारण सूर्य वरती वरती येतो आणि ते हळूहळू होईल. जो एरिया सूर्याच्या किरणांखाली येईल तो एरिया त्या ठिकाणी लंब किरण पडतील, असे किरण पडतील. ठीक आहे, त्यामुळे महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता वाढते, कारण सूर्य हळूहळू खालून वरती येतोय. तसं तसं जसं जसं वरती येतोय तसं तसं हवा आपलं तापमान काय होईल, वाढायला सुरुवात होईल. उन्हाळ्याची तीव्रता वाढते मार्च नंतर. या काळात उच्च तापमान, कारण की सूर्याची किरण कशी पडतायत आपल्याकडे, लंब पडायला सुरुवात होते. आणि कोरडे हवामान. कोरडे हवामान का, कारण की तापमान जास्त आहे, त्याची कॅपॅसिटी जी आहे एरियाची, हे बाष्प धारण क्षमता ती जास्त असणार आहे, परंतु त्या मानाने हवेत बाष्प कमी असणार आहे, त्यामुळे हवा कोरडी असणार आहे. ठीक आहे, सो कोरडे हवामान आणि उच्च तापमान आपल्याला उन्हाळ्यात पाहायला भेटतं. उच्च तापमान आणि कोरडे हवामान. कोरडे हवामान म्हणजेच हवेत बाष्पाचं प्रमाण कमी. ठीक आहे, आर्द्रता कमी उन्हाळ्यात. ठीक आहे, त्यामुळे उच्च तापमान आणि कमी आर्द्रता किंवा उच्च तापमान आणि कोरडे हवामान महाराष्ट्रात उन्हाळ्यात दिसतं. ठीक आहे, आता तापमान कक्षा. तापमान कक्षा काय सांगितलं, आधीच सांगितलं. तापमान कक्षा म्हणजे काय, तापमान कक्षा म्हणजे काय, तापमान कक्षा आज पण रिवाइज केलं, आधी पण रिवाइज केलंय. तापमान कक्षा म्हणजे काय, तापमान कक्षा. तापमान कक्षा म्हणजे काय, दैनिक तापमान कक्षा किंवा तापमान कक्षा म्हणजे जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमानातला फरक. जर दिवसात मोजला तर ती दैनिक तापमान कक्षा, जर वर्षभराचा मोजला तर ती वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे, सो प्रदेशानुसार जर बघितलं तापमान कक्षा आणि तापमान, तर कोकण किनारपट्टीवरती दैनिक कमाल तापमान म्हणजे काय, जास्तीत जास्त तापमान त्या ठिकाणी 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो उन्हाळ्यात कोकणात. सर्वात आणि मार्च मध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं जातं कोकणामध्ये. मे महिन्यात त्या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे तापमानात घट होते. का घट होते, कारण की नैऋत्य मोसमी वारे ज्यावेळेस येतात तर कोकणात त्यावेळी उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी पाऊस सुरू होतो. ठीक आहे, त्यामुळे तापमान कमी होतं मे महिन्यात. ठीक आहे, आणि दैनिक तापमान कक्षा सुमारे 6 डिग्री सेल्सिअस असते, म्हणजे सम हवामान. उन्हाळा असू हिवाळा असू कोकणात हवामान सेम राहतं, थोडाफार फरक पडतो, बाकी हवामान सम आहे. त्यामुळे जास्त डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी, जास्त थंडी पण दिसत नाही, जास्त हिवाळाही दिसत नाही आणि जास्त उन्हाळाही दिसत नाही. ठीक आहे, आधी सुरुवात होते जून महिन्यामध्ये. मार्च मध्ये काय होतं, सूर्य वरती जायला सुरुवात होतं. ठीक आहे, मार्च मध्ये विषुववृत्तापासून वरती जातं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मार्च नंतर जून नंतर ज्यावेळेस हळूहळू खाली येतं, हे वारे आधीच सुरुवात होते व्हायला. ठीक आहे, येस येस, हा, त्यांचं एंट्री त्या ठिकाणी लवकर होते. ठीक आहे, सो कोकण किनारपट्टी दैनिक कमाल तापमान, पावसाला नंतर सुरुवात होते, वारे आधी येतात. ठीक आहे, कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान सापडतं 33 डिग्री. ठीक आहे, त्याच्यानंतर मार्च मध्ये सर्वाधिक तापमान. मे महिन्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे तापमानात घट होते आणि दैनिक तापमान कक्षा 6 डिग्री, म्हणजे रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात किती डिफरन्स असेल, 6 डिग्रीचा. ठीक आहे, म्हणजे दिवसा जर 33 डिग्री असेल तर रात्री किती असेल सगळ्यात कमी तापमान,
27 डिग्री. ठीक आहे, म्हणजे जास्त डिफरन्स नाही. कमाल आणि किमान तापमान, यस, याच्यातला डिफरन्स म्हणजेच तापमान कक्षा. ठीक आहे, सो कोकण किनारपट्टीवरती जनरली आपल्याला हवामानात काही जास्त डिफरन्स दिसत नाही, कारण की त्या ठिकाणी सम हवामान आहे. आपण बघितलं मॉडरेटिंग इफेक्ट म्हणजे काय, की बॅलन्स करतं समुद्री वारे आणि जमिनीकडून वाहणारी वारे, हे दररोज त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे टेम्परेचर जे आहे ते न्यूट्रल केलं जातं जनरली. ठीक आहे, सो कोकण किनारपट्टी समजा काही जास्त फरक दिसत नाही. तापमान कक्षा 6 डिग्री असते, सम तापमान आहे, त्यामुळे काही डिफरन्स नाहीये. ठीक आहे, पश्चिम पठार म्हणजे कोणता, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर याच्यात काय होतं, दैनिक तापमान या ठिकाणी जास्त असतं, 35 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ठीक आहे, आणि दैनिक तापमान कक्षा 12 ते 15 डिग्री सेल्सिअस. म्हणजे दिवसाचं तापमान 35 डिग्री सेल्सिअस असेल तर रात्री तापमान किती असेल त्या ठिकाणी, हा फरक 15 ते 20 डिग्री सेल्सिअस असं तापमान असेल. ठीक आहे, सो दैनिक तापमान कक्षा कोकणापेक्षा जास्त. ठीक आहे, कारण की रात्री काय होईल, जमीन लवकर थंड होते. ठीक आहे, सो अंतर्गत भागात, त्यामुळे उन्हाळ्यात पण बघितलं पहाटे जरी उठलं तरी थंडी वाजायला सुरुवात होते. ठीक आहे, उन्हाळ्यात रात्री गरम होतं पण पहाटे थंडी वाजते. ज्यावेळेस उन्हाळ्यात बाहेर झोपतो आपण तर पहाटे गोदडी घेऊन झोपावं लागतं. ठीक आहे, कारण की तापमान कमी होतं त्या पहाटे नंतर. ठीक आहे, सो अंतर्गत भागात असल्याने तापमानातील फरक जास्त दिसतो. दुपारी खूप जास्त 35 ते 40 डिग्री सेल्सिअस आणि पहाटे बघितलं सकाळी तर खूप कमी तापमान दिसतं आपल्याला, 15 ते 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत. सो तापमान कक्षा जास्त. ठीक आहे, नेक्स्ट पूर्व पठार किंवा विदर्भ. ठीक आहे, म्हणजे अजून पश्चिम महाराष्ट्राच्या अजूनही इकडे आले विदर्भात, तर त्या ठिकाणी दैनिक तापमान 40 ते 45 म्हणजे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, विदर्भात 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि दैनिक तापमान कक्षा सुमारे 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत, म्हणजे इथल्यापेक्षा पण जास्त. ठीक आहे, सो महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण भाग कोणता आहे, विदर्भात. ठीक आहे, सर्वात जास्त या ठिकाणी दिसतं. म्हणजे रात्री जर या ठिकाणी तापमान 40 डिग्री सेल्सिअस असेल म्हणजे दिवसा, तर रात्री किती सापडेल, 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ही झाली दैनिक तापमान कक्षा. सो उन्हाळ्यात आपण काय बघितलं की सगळ्यात कमी उष्णता कुठे असणार आहे, कोकण. त्याच्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रात आलं तर या ठिकाणी थोडंसं तापमान आपल्याला वाढलेलं दिसतं, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात जास्त तापमान आपल्याला विदर्भात सापडतं. ठीक आहे, दैनिक तापमान कक्षा सुद्धा कशी, या ठिकाणी सगळ्यात कमी, त्याच्यानंतर या ठिकाणी थोडीशी वाढलेली दिसते, आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त. ठीक आहे, सो हा येस. ठीक आहे, त्यामुळे तापमान क्लिअर झालं उन्हाळ्यातलं कसं चेंज होतंय. दैनिक तापमान कक्षा किंवा तापमान कक्षा कशी चेंज होती उन्हाळ्यात, आपल्या प्राकृतिक भागानुसार ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो उन्हाळ्यातली स्थिती काय, कोकणात जर बघितलं 3 भागांच्या कंपॅरिझन बघितलं तर सगळ्यात कमी टेम्परेचर दिवसा कोकणात सापडेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम पठारी प्रदेश, आणि त्याच्यानंतर जास्त तापमान विदर्भ. ठीक आहे, त्याच्यानंतर तापमान कक्षा पाहिली उन्हाळ्यात तर सर्वात कमी तापमान कक्षा कोकण, त्याच्यानंतर पश्चिम पठार म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, आणि सगळ्यात जास्त तापमान कक्षा सापडेल आपल्याला विदर्भ. ठीक आहे, सो तापमान आणि तापमान कक्षा उन्हाळ्यात कशी असेल महाराष्ट्रात ते क्लिअर झालं. ठीक आहे, नेक्स्ट येस, आता इकडे बघा. सो तापमान कक्षा बघू आपण की कमाल आणि किमान तापमानातील फरक. ठीक आहे, आता मुंबईमध्ये तापमान कक्षा असेल 6.4 डिग्री सेल्सिअस. हे अंकपाठ नका करू, पण अंदाजे एवढी असेल, म्हणजे काय कमी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय की दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये 6 डिग्रीचा फरक असेल.
म्हणजे जर मुंबईमध्ये दिवसा तापमान 35 डिग्री सेल्सिअस असेल उन्हाळ्यात, तर रात्री किती असेल 29 डिग्री सेल्सिअस. त्यावेळी पुणे कोणत्या भागात येतं? पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम पठारी प्रदेश. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तापमान कक्षा काय झाली? वाढली. ठीक आहे, म्हणजे पुण्यात त्यावेळी जर तापमान असेल 35 डिग्री सेल्सिअस दिवसा, तर रात्री तापमान किती होईल त्या ठिकाणी? 35 मधून 14 गेले, 21 डिग्री सेल्सिअस हे रात्रीचं तापमान. ठीक आहे, त्याच्यानंतर नागपूरला तापमानच असेल 40 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आणि त्याच्यातनं 13 गेले, किती राहिले? 27 डिग्री सेल्सिअस. आणि महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण. ठीक आहे, त्या ठिकाणी मेकॅनिझम वेगळं आहे. त्या ठिकाणी जसं समुद्र किनारचं आहे, तर त्या ठिकाणी हवामान उंचीवरती असल्यामुळे काय होणार? तापमान कमी असतं. ठीक आहे, त्यामुळे तिथे दैनिक तापमान कक्षा असणार 11 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास. हे लक्षात ठेवायचं. मुंबई, पुणे, नागपूर 3 प्रदेश दाखवतात. एक समुद्र किनारा किंवा किनारपट्टीचा प्रदेश, दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश, आणि तिसरा विदर्भ. ठीक आहे, ठीक आहे. येस, आता मुंबई समुद्राजवळ असल्यामुळे तापमानातील फरक काय दिसतो त्या ठिकाणी? कमी, कारण की पुन्हा समुद्री वारे आणि जमिनीवरून वाहणारे वारे. ठीक आहे, नेक्स्ट पुणे आणि नागपूर अंतर्गत भागात, समुद्र किनारा नाही, त्यामुळे वारे नाही, त्यामुळे तापमानात काही घट किंवा वाढ होणार नाही, मॉडरेट होणार नाही, त्यामुळे विषम हवामान. आणि महाबळेश्वर उंच ठिकाण आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मध्यम तापमान कक्षा. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर उन्हाळ्यात मग सापेक्ष आर्द्रता कशी असेल? रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा सापेक्ष आर्द्रता कशी असेल? आता उन्हाळ्यात तापमान कसं असणार आहे? मी सांगितलं, सापेक्ष आर्द्रता काय असते? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू तापमान. म्हणजे तापमान वाढलं तर सापेक्ष आर्द्रता कमी, तापमान कमी झालं तर सापेक्ष आर्द्रता, त्याला गुणोत्तर बोलतात ना. कसलं गुणोत्तर बोलतात? विषम. मराठीत काय बोलतात त्याला? हे याला बोलतो ना आपण P is proportional to Q. ओके, ठीक आहे. मग हे तर कळलं ना की 1/, टेम्परेचर म्हणजे काय? तर हे दोघं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हा वाढला तर हा कमी होणार आहे, आणि हा कमी झाला तर तो वाढणार आहे, विरुद्ध असणार आहे. ठीक आहे, येस. तर मग इथे काय? सापेक्ष आर्द्रता. उन्हाळ्यात तापमान काय असणार आहे? जास्त. मग सापेक्ष आर्द्रता कशी असेल? कमी. का? तापमान जास्त, त्यामुळे कॅपॅसिटी जी आहे हवेची, बाष्प धारण करण्याची क्षमता, ती कशी असणार आहे? जास्त. तापमान जास्त, हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता जास्त, परंतु हवेमध्ये बाष्प कसा असणार आहे? कमी, कारण हवा कोरडी असणार आहे, त्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी. म्हणजे जर सापेक्ष आर्द्रता सांगितलं होतं की कॅपॅसिटी 100% आहे, ठीक आहे, 100ची आहे, पण ऑलरेडी किती आहे? ओनली 30 ते 40% बाष्प आहे, म्हणजे सापेक्ष आर्द्रता झाली 40% असं. ठीक आहे, सो उन्हाळ्यात तापमान जास्त व हवा कशी असते? कोरडी असल्यामुळे आर्द्रता कमी असते. हवेत बाष्प कसं असणार आहे? कमी असतं. पूर्व विदर्भात आर्द्रता सुमारे 20% कमी आढळते. आतमध्ये तर अजूनही तापमान जास्त असतं उन्हाळ्यात विदर्भात, त्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता अजूनही कमी. कोकण किनारपट्टीवरती समुद्राच्या प्रभावामुळे आर्द्रता 68% जास्त नोंदवली जाते. ठीक आहे, म्हणजे काय? पुन्हा जर गेलं तर कोकण किनारपट्टीवरती आर्द्रता सगळ्यात जास्त, पश्चिम पठारी प्रदेशात थोडीशी कोकणापेक्षा कमी, आणि विदर्भात अजूनही कमी. ठीक आहे, सो हा झाला उन्हाळ्यात आर्द्रतेचा फरक.
तापमान जास्त, सगळ्यात जास्त तापमान, आर्द्रता सगळ्यात कमी. तापमान थोडस कमी, आर्द्रता थोडीशी जास्त. तापमान खूप कमी, आर्द्रता जास्त. ठीक आहे. नेक्स्ट पर्जन्य पाहायचंय उन्हाळ्यात. ठीक आहे. सो महाराष्ट्रातील काही भागात उन्हाळ्यातही पाऊस पडतो. कोणता भाग आहे? विदर्भात पडणाऱ्या उन्हाळी पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात. ठीक आहे. विदर्भात जो पाऊस पडतो उन्हाळ्यात, धुळीची वावटळ येतात एप्रिल मे मध्ये धुळीचं वावटळ येतं, त्याच्यानंतर वळवाचा पाऊस आपल्याला दिसतो उन्हाळ्यात. ठीक आहे. तो लोकल फॅक्टर्स जे असतात त्यामुळे तो पाऊस पडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीवरती समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे अधिक पर्जन्य पडतो, ज्याला कोकणात आंबेसरी म्हणतात. येस, आंबेसरी. ठीक आहे. सो विदर्भात वळवाचा पाऊस आणि आंबेसरी कोकणात. कधी? उन्हाळ्यात, उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी मेच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या एंडिंगला. ठीक आहे. येस, क्लिअर. सो उन्हाळ्यामध्ये कोणती कोणती स्थिती असते, कोणत्या पॅरामीटर्सची ते काय आलं? वळवाचा पाऊस म्हणजे ते ह्याच्यामुळे येतो ना, वळीव बोलतात ना त्याला काहीतरी, तेच धुळीचे जे वावटळ येतात त्याला बोलतात, त्याच्यामुळे जो पाऊस होतो तो वळवाचा पाऊस बोलला जातं त्याला. ठीक आहे. सो आपल्याला काय लक्षात ठेवायचं उन्हाळ्यात? कोणते पॅरामीटर? पहिला, ठीक आहे, एक तर तापमान. ठीक आहे. दुसरं तापमान कक्षा. तिसरं आर्द्रता आणि पर्जन्य. ठीक आहे. आर्द्रता म्हणण्यापेक्षा सापेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता आणि काय? पर्जन्य. ठीक आहे. सो जर आपण प्रदेश पाहिले, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ. ठीक आहे. सो तापमान कोकणात कसं असणार आहे? सम किंवा कमी असणार आहे. ठीक आहे. कमी. ठीक आहे. कमी. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात थोडस जास्त आणि विदर्भात जास्त. ठीक आहे. तापमान कक्षा कशी असणार आहे कोकणात? तापमान कक्षा कमी. पश्चिम महाराष्ट्रात थोडीशी जास्त आणि विदर्भात जास्त. सापेक्ष आर्द्रता कोकणात सगळ्यात जास्त, पश्चिम महाराष्ट्र थोडीशी कमी आणि विदर्भात कमी. ठीक आहे. पर्जन्य कुठे पडतं? कोकणात आंबेसरी आणि विदर्भात वळवाचा पाऊस. ठीक आहे. सो 3 प्रदेश जे आहे त्याच्यामध्ये त्याला कम्पेअर करून आपल्याला हवामान स्टडी करायचं आहे, कारण की आपले 3 पार्ट्स पडतात. ठीक आहे. येस. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे हिवाळा. ठीक आहे. आता हिवाळा म्हणजे 23 सप्टेंबर नंतर. ठीक आहे. 23 सप्टेंबर. येस. ठीक आहे. आता 23 सप्टेंबरला सूर्य कुठे दिसणार आहे आपल्याला? आणि इथे 1 मिनिट, 21 जून इथे असणार 23 सप्टेंबर. ठीक आहे. आणि इकडे मग खाली 22 डिसेंबर. ठीक आहे. सो 23 डिसेंबरला सूर्य असणार आहे विषुववृत्तावरती आणि 23 डिसेंबर नंतर सूर्य जाणार आहे मकर वृत्त, खालच्या दक्षिण गोलार्धाकडे. ठीक आहे. दक्षिण गोलार्धाकडे. ठीक आहे. म्हणजे आता आपली हालचाल सूर्याची कशी होणार आहे? सूर्य हळूहळू आपल्या भागावरून निघून जाऊन खाली जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होणार आहे? आपल्याकडे उष्णता कमी होणार आहे, कारण की सूर्याची किरणात आपल्याकडे कशी होणार आहे? तिरपी पडणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपल्याकडे हिवाळा सुरू होणार आहे 23 सप्टेंबर नंतर. 23 सप्टेंबर नंतर सूर्यकिरणे दक्षिण गोलार्धात म्हणजे कुठे? खाली. खालच्या गोलार्धात आता लंब पडणार आणि वरच्या गोलार्धात तिरपी पडणार. आपल्याकडे तिरपी पडणार.
दक्षिण गोलार्धात लंब पडू लागतात, त्यामुळे उत्तर गोलार्धात म्हणजे आपल्याकडे दिवसाची लांबी कमी होते आणि तापमान घटतं. ठीक आहे, कारण की दिवसाची लांबी कमी झाली तर सूर्यप्रकाश आपल्याकडे कमी येणार. ठीक आहे, त्यामुळे आपल्याकडे तापमान घटायला सुरुवात होते. कालावधी महाराष्ट्रात साधारण ऑक्टोबर पासून फेब्रुवारी आपल्याकडे काय असतं, हिवाळा. ठीक आहे, हिवाळ्यामध्ये तापमान कसं असतं, कमी तापमान, हवा थंड व कोरडी असते. ठीक आहे, हवा थंड व कोरडी हिवाळ्यात, कमी तापमान आणि हवा थंड आणि कोरडी असते, कोरडी हवामान. ठीक आहे, सो हिवाळ्यातील जर तापमान पाहिलं आपण प्रदेशानुसार. ठीक आहे, सो मुंबईमध्ये कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान असतं 31 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान म्हणजे कमीत कमी तापमान असतं 21 डिग्री सेल्सिअस. तापमान कक्षा कशी असणार मुंबईमध्ये, कमी, सम हवामान आहे ना, कारण की समुद्र आहे. सो 10 डिग्री सेल्सिअसच्या आसपास फरक पडतो हिवाळ्यात. मुंबईच्या लोकांना त्यामुळे हिवाळा माहिती नाही. मुंबईत हिवाळा ऋतू जनरली नाहीच, ते लोक स्वेटर सुद्धा वापरत नाही, त्यावेळी सुद्धा त्यांचा फॅन चालू असतो, कारण की तापमान जास्त फरक नाही, 31 आणि 21 10 डिग्रीचाच फरक पडतो. ठीक आहे, पुण्यामध्ये कमाल तापमान आहे 29 डिग्री. हिवाळ्यात पुण्यामध्ये मुंबईच्या कंपॅरिझन मध्ये पुण्यामध्ये आपल्याला थंडी दिसते. ठीक आहे, सो 29 डिग्री तापमान असेल दिवसा आणि रात्री तापमान किती असेल 11 डिग्री, म्हणजे तापमान कक्षा किती झाली 17 डिग्रीचा फरक पडतो. ठीक आहे, म्हणजे 29-30 पासून जवळजवळ 11 डिग्री सेल्सिअस वरती तापमान येते पुण्यात, त्यामुळे त्या ठिकाणी थंडी काय होते जाणवते. त्याच्यापेक्षा जास्त थंडी जाणवते नागपूर, विदर्भात दिवसा तापमान आहे 28 डिग्री सेल्सिअस आणि रात्री ते जातं 12 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ठीक आहे, सो नागपूरमध्ये आपल्याला जास्त किंवा विदर्भात जास्त थंडी जाणवते. त्यानंतर महाबळेश्वर मध्ये 24 डिग्री सेल्सिअस दिवसा तापमान आणि रात्री 13, सो इकडे 10 डिग्री सेल्सिअसचा आपल्याला डिफरन्स दिसतो. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवायचं, मुंबई तापमान कक्षा जास्त, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात जास्त फरक दिसणार नाही. पुणे आणि नागपूरमध्ये जास्त आपल्याला थंडी जाणवेल, कारण की दिवसा आणि रात्रीच्या तापमानात जास्त फरक आपल्याला दिसतो. ठीक आहे, आणि महाबळेश्वर जनरली थंड हवेचं ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी ऑलरेडी माहिती आपल्याला बर्फ सुद्धा पडताना आढळला. ठीक आहे, सो मुंबईमध्ये समुद्र प्रभावामुळे तापमानातील फरक कमी. पुणे आणि नागपूर पुन्हा आतल्या भागात आहे, समुद्र किनारा नाहीये, त्यामुळे तापमान कक्षा कशी असणार आहे जास्त. ठीक आहे, आणि महाबळेश्वर उंच प्रदेश आहे, त्यामुळे थंड हवामान. ठीक आहे, क्लिअर. येस, आता महाराष्ट्रातील हिवाळ्यातील हवामान जर पाहिलं, पुन्हा तेच पॅरामीटर जर पाहिले तर तापमान आणि तापमान कक्षा जर प्रदेशानुसार पाहिली, कोकण किनारपट्टी समुद्र किनारा आहे, त्यामुळे काही जास्त फरक पडणार नाही, कारण की आपल्या कोकणात सुद्धा आपल्याला हिवाळा आढळत नाही. ठीक आहे, सो अरबी समुद्राच्या प्रभावामुळे हवामान कसं आहे सम किंवा मॉडरेट, म्हणजे जास्त थंड पण नसणार रात्री आणि जास्त गरम पण दिवसा नसणार आहे. मॉडरेट हवामान, सम हवामान असतं. किमान तापमान साधारणतः 20 डिग्रीच्या आसपास राहते आणि तापमान कक्षा 10 डिग्रीच्या आसपास असते. ठीक आहे, त्यामुळे कमी फरक दिसतो तापमानात दिवसा आणि रात्रीच्या. आणि समुद्र समीपतेमुळे थंडीची तीव्रता कशी असते कमी, कारण की रात्री काय होणार, जसं थंडी वाढायला सुरुवात होईल समुद्राकडून उष्ण वारे येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पुन्हा तापमान वाढणार, त्यामुळे थंडी कमी. ठीक आहे, नेक्स्ट पश्चिम पठारी प्रदेश किंवा मध्य महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा भाग. त्याच्यात काय असणार आहे, दिवसा तापमान 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा किमान तापमान म्हणजे कमीत कमी तापमान 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण कमी जाऊ शकतं आणि तापमान कक्षा 15 डिग्री ते 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान. ठीक आहे, किमान जर 15 असेल तर मॅक्झिमम 30 असेल. ठीक आहे, सो तापमान कक्षा जी आहे त्याच्यात फरक आपल्याला जास्त दिसतो, तापमान कक्षा जास्त दिसते आणि अंतर्गत स्थानामुळे तापमानातील चढ उतार जास्त आहे. दिवसा तापमान खूप जास्त असेल आणि रात्री तापमान सगळ्यात कमी असेल. ठीक आहे, त्यानंतर पूर्व पठारी प्रदेश म्हणजे विदर्भाचा भाग. तर याच्यामध्ये किमान तापमान
15 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी. ठीक आहे, इथे कुठे जात आहे 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी, इकडे सुद्धा. ठीक आहे, तापमान कक्षा अधिक वाढलेली कारण विषम हवामान आहे, म्हणजे रात्रीचं तापमान त्याच्यापेक्षाही खूप कमी जाऊ शकतं. ठीक आहे, आणि थंडी अधिक तीव्र जाणवते. ठीक आहे, म्हणजे सोपं आहे. हिवाळ्यात सगळ्यात जास्त थंडी विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, आणि इकडे नॉर्मल कोकण किनारपट्टीवरती नॉर्मल हवामान. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता. हिवाळ्यात काय, पावसाचे प्रमाण कमी, हवा कशी असते, कोरडी. ठीक आहे, हवेत आर्द्रता घटते. आता ह्याच्यात काय सांगितलं पुन्हा, सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता काय सांगितलं होतं, तापमानाच्या विरुद्ध असते. ठीक आहे, ठीक. आता हिवाळ्यात काय होतं, आणि दुसरा फॉर्म्युला एक सांगितलं होता की सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, की ऍक्च्युअल कॅपॅसिटी किती आहे. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये किती आहे म्हणजे प्रत्यक्ष हवेत किती बाष्प आहे, आणि कॅपॅसिटी किंवा त्याची क्षमता किती आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता हिवाळ्यात क्षमता कमी असते. ठीक आहे, कारण की काय, तापमान कमी असतं, त्यामुळे क्षमता कमी असते, परंतु प्रत्यक्ष त्यापेक्षाही कमी असतं. हवा कोरडी असते, त्यामुळे वरचा भाग जो आहे तो कमी असणार आहे क्षमतेपेक्षा. ठीक आहे, त्यामुळे हवेत आर्द्रता कशी असणार आहे, कमी. यस, हवेत आर्द्रता कमी, परंतु कोकण किनारपट्टीवरती आपल्याला जास्त आर्द्रता दिसते, कारण की बाष्प युक्त हवा त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. पूर्व पठारावर सापेक्ष आर्द्रता 44% पेक्षा कमी, आणि त्यामुळे किनारी भाग दमट व अंतर्गत भाग कोरडे राहतात. ठीक आहे, सो हिवाळ्यात लक्ष ठेवायचं की पुन्हा कोकणात आर्द्रता जास्त, आणि अंतर्गत भागात म्हणजेच पठारी भागात हवामान कमी. ठीक आहे, कोरड. रेनफॉल, महाराष्ट्रात हिवाळ्यात आकाश सामान्यतः निरभ्र व स्वच्छ असते. मात्र पूर्व विदर्भातील काही भागात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस मिळतो. ठीक आहे, आणि हा पाऊस तुलनेने कमी प्रमाणात असतो. ठीक आहे, सो लक्ष ठेवायचे, विदर्भामध्ये आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर हिवाळ्यात पाऊस दिसतो, तो ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. ठीक आहे, पावसाळा पाहताना आपण ह्या गोष्टी पाहू. ठीक आहे, सो उन्हाळ्यात कुठे पाऊस पडतो, कोकण, आंबेसरी आणि वळवाचा पाऊस विदर्भ, आणि हिवाळ्यात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पुन्हा विदर्भात पाऊस दिसतो आपल्याला. ठीक आहे, सो हिवाळा क्लिअर. हिवाळ्यामध्ये पुन्हा तापमान, त्याच्यानंतर तापमान कक्षा, त्याच्यानंतर आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, एवढ्या गोष्टी क्लिअर. ठीक आहे, 3 भागात पाहायचे त्याच्यानुसार. ठीक आहे, आता हिवाळ्यात काही वेळा थंडीची लाट जाणवते, आणि ही परिस्थिती प्रामुख्याने पश्चिमी विक्षोभ किंवा त्यालाच बोललं जातं वेस्टर्न डिस्टर्बन्सेस व उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे निर्माण होते. ठीक आहे, उत्तरेकडील थंड कोरडे वारे दक्षिणेकडे सरकल्यामुळे तापमानात झपाट्याने घट होते. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या भागातील हिमवृष्टीचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील थंडीच्या तीव्रतेवरती राहतो. ठीक आहे, याच्यात काय आहे, इकडे वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा विक्षोभ. पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय, ठीक आहे, तर हा आपला भारत. ठीक आहे, ठीक आहे, तर इकडे काय होतं, हिवाळ्यात या ठिकाणी जेट स्ट्रीम किंवा थंड वारे व्हायला सुरुवात होती. ठीक आहे, कारण की सूर्य कुठे गेलाय, खाली गेलाय. ठीक आहे, मग या भागात एक
थंड हे हवा म्हणा किंवा जेट स्ट्रीम असते, वाऱ्यांचा एक प्रकार आहे, ते हे वारे व्हायला लागतात. हे येतात इकडनं ब्लॅक सी किंवा काळा समुद्र, त्याच्यानंतर मेडिटेरियन सी भूमध्य समुद्र, इकडनं ते वारे येतात, बाष्प घेऊन येतात आणि खूप उंचावरून वाहत असल्यामुळे हे वारे थंड असतात. ठीक आहे. हे वारे इकडे येताना या भागात पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागात बर्फवर्षाव आणि काही प्रमाणात पाऊस होतो त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे हे वारे ज्यावेळेस भारतावरून व्हायला सुरुवात होते आपल्याकडे थंडी येते आणि ज्यावेळेस सूर्य खाली जायला सुरुवात होते त्यावेळी हे वारे ऍक्टिव्ह होतात आणि हे वारे आल्यामुळे आपल्याकडे बर्फवर्षा होतो आणि त्यामुळे खाली आपल्याकडे तापमान कमी होतं आणि हिवाळा सुरू होतो, त्यामुळे थंडीची लाट येते. ठीक आहे. वरच्या भागात जम्मू काश्मीर, लडाख या भागात या ठिकाणी हिमवर्षा होतो, त्याच्यानंतर पाऊस पडतो काही भागात. ठीक आहे. सो हा पश्चिम विक्षोभ आहे, म्हणजे काय, थंड वारे वाहतात उत्तरेकडील भागात. ठीक आहे. येस. आता पावसाळा. सो पावसाळा आपल्याकडे सुरू होतो जून ते सप्टेंबर या काळात. ठीक आहे. राज्यातील सुमारे 85% पर्जन्य नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळते. ठीक आहे. आता नैऋत्य मोसमी वारे म्हणजे काय, ते नैऋत्य दिशेला वाहतात. येस, नैऋत्य दिशेने वाहतात, ते झाले नैऋत्य मोसमी वारे. वारे ज्या ठिकाणाहून उगम पावतात किंवा वाहतात ते झाले नैऋत्य. ही झाली आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ईशान्य वारे म्हणजे इकडनं येणारे. ठीक आहे. ईशान्य दिशेकडून येणारे वारे म्हणजे ईशान्य वारे. ठीक आहे. आणि नैऋत्य दिशेकडून येणारे वारे म्हणजे नैऋत्य वारे. हे वारे नैऋत्य दिशेने येतात त्यामुळे त्यांचं नाव ठेवलंय नैऋत्य वारे. हे वारे ईशान्येकडून येतात म्हणजेच ईशान्य वारे. ठीक आहे. आणि मोसमी वारे म्हणजे जे वारे आपली दिशा बदलतात, त्याला बोलतात मोसमी वारे. मोसमानुसार सो दिशा बदलतात ते, कारण की सुरुवातीला ते नैऋत्य मान्सून वारे असतात आणि नंतर तेच वारे पुन्हा ईशान्य बनतात, त्यामुळे त्यांना बोलतात मोसमी वारे. ठीक आहे. क्लिअर. सो ईशान्य वारे म्हणजे नैऋत्य वारे म्हणजे काय, नैऋत्य दिशेकडून. इकडे आपला महाराष्ट्र आहे, हेच वारे आपल्याकडे येतात. ठीक आहे. जून ते सप्टेंबर या काळात या वाऱ्यांपासून पुन्हा इथे सांगितलं आपल्याकडे सह्याद्री आहे, अडवले जाणार वारे, त्यामुळे इकडे पाऊस पडणार. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय होणार, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. ठीक आहे. त्यामुळे राज्यातील 85% पर्जन्य जे आहे ते नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला भेटतं. उर्वरित 15% पाऊस जो आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान इकडनं येणारे जे ईशान्य मान्सून वारे आहेत त्यांच्यापासून या भागात पाऊस पडतो. ठीक आहे. या भागात ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो. ठीक आहे. त्यामुळे या भागात जास्त पाऊस, विदर्भात सुद्धा जास्त पाऊस, परंतु मध्ये हा पर्जन्य छायेचा प्रदेश जो आलाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी सगळ्यात कमी पाऊस. ठीक आहे. विदर्भात जास्त पाऊस काय, कारण की ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. ठीक आहे. आणि इकडे जास्त काय, तर सह्याद्री पर्वताने अडवल्यामुळे नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. ठीक आहे. सो सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात जुलै महिन्यात पडतो. ठीक आहे. मुंबईला पूर पण कधी आलेला, जुलै महिन्यात. ठीक आहे. सो जुलै महिन्यात आपल्याला सर्वात जास्त पाऊस दिसतो. त्यानंतर नैसर्गिक विभागानुसार पर्जन्य वितरण जर पाहिलं तर समुद्र किनारपट्टी किंवा कोकण किनारपट्टी जी आहे या भागात सुमारे 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. ठीक आहे. 250 ते 300 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस कोकण किनारपट्टीवरती आपल्याला दिसतो. सगळ्यात जास्त पाऊस का, जे मान्सून कडून आलेले बाष्पयुक्त वारे आहेत ते सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी दिसतो. येस. नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा पहिला प्रभाव. ठीक आहे. सगळ्यात जास्त बाष्प त्यावेळी असतं आणि त्यामुळे जोरदार व मुसळधार पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीवरती दिसतो. ठीक आहे. नेक्स्ट
सह्याद्री किंवा पश्चिम घाटाचा प्रदेश. या ठिकाणी काय होतं, 600 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला पाऊस दिसतो. मोसमी वारे सह्याद्री पर्वतावर आदळल्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्याला दिसतो. आंबोली, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोलीमध्ये भेटतो, 747 सेंटीमीटर, जे कुठे आहे, पश्चिम घाटात. आंबोली खाली सिंधुदुर्ग. येस, ठीक आहे. सो आंबोलीमध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला सापडतो आणि सह्याद्री किंवा पश्चिम घाटात प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्याला सापडतो. ठीक आहे. नेक्स्ट, पश्चिम पठार म्हणजेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा प्रदेश. तर या ठिकाणी काय, पुन्हा पर्जन्य छायेचा प्रदेश, त्यामुळे 70 ते 80 सेंटीमीटर पाऊस आपल्याला सापडतो. सह्याद्रीच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो, त्यामुळे काय, पावसाचे प्रमाण कमी. त्यानंतर पूर्व पठार किंवा विदर्भ, ह्याच्यात काय, पर्जन्यमान 150 ते 200 सेंटीमीटर. ठीक आहे, 150 ते 200 सेंटीमीटर. बंगालच्या उपसागराकडील शाखेमुळे तुलनेने अधिक पाऊस, म्हणजेच कोणता, ईशान्य मान्सून वारे. ठीक आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे त्या ठिकाणी जास्त पाऊस दिसतो, 150 ते 200 सेंटीमीटर. जर ईशान्य मान्सून वारे नसते तर त्या ठिकाणी सुद्धा 70 ते 80 सेंटीमीटर पेक्षा पण कमी पाऊस पडला असता. ठीक आहे, परंतु या वाऱ्यामुळे या ठिकाणी जास्त पाऊस दिसतो, 150 ते 200 सेंटीमीटर. ठीक आहे. सो पाऊस जर पाहिला आपण, ठीक आहे, कोकण किनारपट्टी 300 सेंटीमीटर. ठीक आहे, इकडे पश्चिम घाटावरती जर गेलो, इकडे जातो 700 सेंटीमीटर पर्यंत. ठीक आहे, इकडे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आलो तर 70 ते 80 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि विदर्भात आलो तर 100 ते 150 सेंटीमीटर. ठीक आहे, सो हे आपलं अंदाजे पावसाचं वितरण. ठीक आहे, 300 सेंटीमीटर, त्याच्यानंतर 700, ठीक आहे, 700 सेंटीमीटर, इकडे 70 ते 80 सेंटीमीटर आणि इकडे 100 ते 150 सेंटीमीटर विदर्भात. ठीक आहे, विदर्भात जास्त काय आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. ठीक आहे, हा, क्लिअर. येस, आता पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय, तर नैऋत्य मोसमी वारे सह्याद्री पर्वत ओलांडताना त्यातील बाष्प कमी होते, त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागात पर्जन्य कमी पडतं. पूर्वेकडील भाग म्हणजे कोणता, हा भाग, हा पश्चिमेकडील, इकडे तर पाऊस पडतोय, परंतु या भागात हवा पुन्हा कोरडी होते, त्यामुळे पाऊस कमी. ठीक आहे, पाऊस कमी पडतो आणि हा भाग झाला पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे, कळलं. पावसाळा, आता ठिकाणानुसार वार्षिक पर्जन्य व पावसाचे दिवस. ठीक आहे, आता ही ठिकाणं आहेत जास्त पाऊस असलेली ठिकाणे किंवा जास्त पर्जन्य असलेली ठिकाणे. ठीक आहे, सो याच्यामध्ये आंबोली सगळ्यात जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, इथे जवळजवळ 7450 मिलीमीटर आणि पावसाचे दिवस त्या ठिकाणी आहेत 125 दिवस. ठीक आहे, सगळ्यात जास्त दिवस त्या ठिकाणी पाऊस दिसतो. त्याच्यानंतर महाबळेश्वर या ठिकाणी 5885 मिलीमीटर, म्हणजेच अराउंड इथे 700 सेंटीमीटर, इथे 500 सेंटीमीटरच्या आसपास, 600 इकडे. ठीक आहे, हा 700, त्याचे हे मिलीमीटर मध्ये, हे सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे, 500, इथे 600 सेंटीमीटर अंदाजे, इकडे सुद्धा 600 सेंटीमीटर. गगनबावडा, माथेरान इथे 500 सेंटीमीटरच्या जवळपास आणि सावंतवाडी 400 सेंटीमीटरच्या जवळपास एवढा पाऊस या ठिकाणी दिसतो. मिलीमीटर आणि सेंटीमीटर मध्ये बघायचं. ठीक आहे, पावसाचे दिवस 125, महाबळेश्वर मध्ये 118, गगनबावडा 129, माथेरान 107 आणि सावंतवाडी 113. ठीक आहे, खालच्या भागात आहे आपला कोल्हापूर किंवा सावंतवाडी, आंबोली या भागात मान्सून लवकर त्याचं आगमन होतं, त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे दिवस आपल्याला जास्त दिसतात. ठीक आहे,
आकडे पाठ नाही करायचे, फक्त अंदाजावरून लक्षात ठेवायचं की किती असणार आहेत. ठीक आहे. आता जिल्ह्यानुसार पाहिलं तर सिंधुदुर्ग सगळ्यात जास्त पाऊस. ठीक आहे. यस, जवळजवळ त्या ठिकाणी 3000 मिलीमीटर म्हणजे 300 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस सापडतो. त्यानंतर पावसाचे दिवस 102. ठाणेवरती तो सुद्धा किनारपट्टीच्या जवळ त्या ठिकाणी 2400 मिलीमीटर म्हणजेच 240 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस 81 दिवस. सोलापूर आतल्या भागात येतो. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र 600 मिलीमीटर. ठीक आहे, म्हणजे किती अराउंड 60 किंवा 65 सेंटीमीटर एवढा पाऊस दिसतो. ठीक आहे. आणि पावसाचे दिवस कमी 33. त्याच्यानंतर औरंगाबाद पुन्हा मराठवाडा 720 सेंटीमीटर 70 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस दिसतो. पावसाचे दिवस पुन्हा कमी 42 कारण की पर्जन्य छायेच्या प्रदेशात. नागपूरमध्ये 1101 मिलीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि 55 दिवस पावसाचे. ठीक आहे. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे हे पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतात त्यामुळे आणि हे समुद्र किनारा असल्यामुळे. ठीक आहे. नागपूरचं नागपूरला नैऋत्य आणि ईशान्य दोघांपासून मिळतो, दोन्ही याच्यापासून मिळतो. बाकीच्या या भागांना फक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस मिळतो. ठीक आहे. आपल्याकडे असणाऱ्या पावसाची वैशिष्ट्य काय आहे की महाराष्ट्रातील सुमारे 85% पाऊस जो आहे तो कशामुळे मिळतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे. ठीक आहे. आणि बाकीचा 15% कुठून मिळतो? ईशान्य मान्सून. ठीक आहे. त्याच्यानंतर जुलै महिन्यात आपल्याकडे सर्वाधिक पाऊस भेटतो. त्यानंतर कोकण आणि सह्याद्री भागात मुसळधार पाऊस. ठीक आहे. आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी कारण की हा काय पर्जन्य छायेचा प्रदेश. मध्य महाराष्ट्र. ठीक आहे. विदर्भात तुलनेने मध्यम ते चांगला पाऊस. कशामुळे? ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. ठीक आहे. सो विदर्भात सगळ्यात जास्त पाऊस कारण कशामुळे? यस. आणि महाराष्ट्रातील पर्जन्य वितरण कसं मग दिसतं आपल्याला? अत्यंत असमान. समान आहे का? नाही. कोकणात जास्त पाऊस, विदर्भात त्याच्यापेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कमी. ठीक आहे. त्यामुळे असमान वितरण आहे. आणि सह्याद्री पर्वत रांगेमुळे कोकणात जास्त पावस छायेच्या किंवा पर्जन्य छायेच्या प्रदेशात कमी पाऊस. आणि राज्याची शेती ही प्रामुख्याने मोसमी पावसावरती अवलंबून आहे. पावसावर अवलंबून आपली शेती आहे. जलसिंचनावरती जास्त आपलं हे नाहीये. ठीक आहे. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तीनही ऋतूतलं आपण हवामान पाहिलं, तापमान पाहिलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर? ठीक आहे. समजलं एवढा? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कृषी हवामान, त्यानंतर त्रिवार्था आणि कोपेन हे 3 पाहणार आहोत. आजचं लेक्चर क्लिअर झालं? त्याच्यामध्ये काही डाऊट? टाइम झालाय.